just the Mandarim Champions Trophy, getting off to a flying start here on day one. We have seen some pretty good fielding efforts. Almost 85 to 90% of the catches have been taken. Waiting for the openers. Pednem strikers, Pednem. Kindly send your openers quickly. The two officials, Sarajan Dabulkar and Siddesh Harmalkar. Openers, Pednem strikers, Pednem. Yes, both openers are out, walking at the center. As per rule, you should have two icon players in the playing 11, and one icon player is missing, so they are playing with just 10 players. Pednem strikers, Pednem, going out with just 10 players to play this crucial match. The lone icon player, Sanju Kanojia, is being joined with Sahil. Sahil, he has to play out of skins in this match, especially. Hasn't been that good. Mandarim Champions Trophy 2025. He has to play cautiously. He is a very experienced partner at the other end. Bhushan to start the proceedings. Going with a flying slip, short fine leg, gully, mid on, backward square leg, the field inside the 30-yard circle. Sweeper cover being placed, and a mid wicket. Oh, what a delivery, and straight away walking back. Third duck for poor form continues. Sahil departs of the first delivery. Excellent delivery, first up. Nothing much Sahil could do on that occasion. Losing wicket very early of the very first delivery, in fact. And in walks Nitesh Kamli. Has his work cut out. Is out to face the second delivery of the innings.
He didn't expect it to be out at such an early stage of this innings. Sanju just having a word with the newcomer. Getting nice bounce with the height. Bhushan in that previous delivery. Getting the outside edge and great glove work behind the stumps. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य ठरवताना भूषण गोळे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली. दुसऱ्याही चेंडूवर या ठिकाणी नितेशला चकविण्यात यशस्वीता भूषण गोळेला प्राप्त होते व सलगचे 2 चेंडू या ठिकाणी कर्णधार गणेश कुबल व गोपाळ पटा यांच्या निर्णयाला योग्य न्याय देणारे असे भूषण गोळे याच्याकडनं आपण पाहतोय आमच्या विरुद्ध दिशेनं. आजच्या रजनीतील शेवटचा सामना उपांत्य फेरीतील प्रवेश करणारा पहिला संघ कोण ठरेल याची निश्चिती दर्शवणारा महत्वपूर्ण असा सामना. यावेळी हलकेच या ठिकाणी चेंडू टोलविला जातोय दाजी नाईकच्या दिशेनं. साधा सोपा झेल या ठिकाणी दाजी नाईक याच्या हाती येऊन पडतोय व ज्या कामगिरीसाठी भूषण गोळे याची वर्णी लागली ती गौरव स्पोर्ट्स रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी तो भूषण गोळे आपली उपलब्धता सिद्ध करतोय व आजच्या रजनीतील शेवटच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अवघ्या 3 चेंडूंवर 2 आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये त्यांचं खातं न खोलता पाठवतोय व कर्णधारचा निर्णय योग्य असलेलाचा निर्वाळा हा मिळतोय. 2 गडी बाद 0 धावा 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. नवीन फलंदाज आपाली कलंगुटकर गोवा राज्यातील फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातोय त्या आपालीची वर्णी मैदानावर लागते आणि आपली या ठिकाणी संघामध्ये वर्णी अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीत का लागली या प्रश्नाचं उत्तर आपालीला या महत्वपूर्ण सामन्यात फलंदाज म्हणून द्यावं लागेल एवढं मात्र नक्की. अडखळत सुरुवात होते. 2 गडी बाद 0 धावा 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. गोलंदाजी मार्कवर भूषण गोळे आख ओकून गोलंदाजी करतोय व त्याच्या गोलंदाजी समोर पूर्णतः निष्प्रभ ठरतोय तो यजमान पेडणा स्ट्रायकर्स संघ. Still runs to be scored in this over. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धाव या ठिकाणी एकही या धाव फलकावर झळकलेली आपण पाहत नाही. याचाच अर्थ 0 धाव 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ समाप्त. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना भूषण गोळे दिसतोय. 2 क्षेत्ररक्षकांची मदत सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून त्याला ही लाभली आहे. चेंडू हलकेच पॅडला स्पर्श करतो. चेंडू वळविण्याचा प्रयत्न झाला होता मात्र क्षेत्ररक्षक रूरचना बघा शॉर्ट लॉंग लेगच्या दिशेनं या ठिकाणी गौरेश कांबळे उपस्थित त्याच्या दिशेनं चेंडू जातोय. निर्धाव चेंडू अखेर 5 चेंडूंची सांगता होते व आज आतापर्यंत या सामन्यामध्ये या संपूर्ण दिवसामध्ये या रात्रीमध्ये जे निर्धाव षटक पाहणं म्हणजे क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांची आस पुरवणं त्या निर्धाव षटकाकडे आगेकूच करणारा भूषण गोळे काय करामत करतोय या चेंडूवर ते पाहायचं आहे. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद मागितली जाते. आत्मविश्वास कमी उत्साह जास्त शारीरिक भाषा निश्चितपणे गोलंदाज यष्टीरक्षक यांची सांगते. गडी बाद करण्यात असमर्थता मात्र जे षटक दुर्मिळ षटक म्हटलं जातं आजचा जमाना हा निश्चितपणे फलंदाजांचा बोलबाला असलेला जमाना आणि त्या फलंदाजांच्या बोलबाला असलेल्या खेळपट्टीवर महत्वपूर्ण सामन्यात पहिलं षटक निर्धाव फेकलं जात आहे. 2 गडी टिपले जात आहेत आणि आपली उपस्थिती किती महत्वपूर्ण ही गौरव स्पोर्ट्स रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी आहे याची परिणिती दर्शवताना दिसतोय तो अष्टपैलू खेळाडू भूषण गोळे. Yes, the first maiden over of this tournament and Bhushan Goel just scripting his name on the record books here in the Madhuram Champions Trophy Season 7. Vijay Pavle. He has been the frontline bowler in this tournament. Oh, drifting down the leg side and starts off with that extra. So first run here for Pednam Strikers. Pednam.
फलकावर धावांचा आलेख जो कोरा होता, अखेर कोरा धावफलक हा एकेरी धावेत परावर्तित होतोय आणि तोही कसा, अवांतर धावेच्या स्वरूपात 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर विजय पावले. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीच्या चेंडूला सुरेखरित्या मिड विकेट सीमारेषेकडे टोलविलं जात आहे. खातरजमा पंचांकडनं केलं जात आहे व अखेर ही खातरजमा चौकारावर शिक्कामोर्तब करत डावखुऱ्यातचा संजू करोलिया हा फलंदाज 4 धावांना म्हणजे चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय. सुस्तावलेला धावफलक हा 5 धावांवर उभारी घेतोय. 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार, स्पर्धेच्या प्रथेनुसार सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील आणि त्याच नियमावलीला अनुसरून आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरचे सीमारक्षक म्हणून तैनात आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षक रोषणीसह विजय पावले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू केवळ मनगटी फटक्याने वळविला जातोय. तो डीप स्क्वेअर लेगला आकर्षक अशा चौकारासाठी आणि सलग 2 चेंडूंवर 2 MCT चौकार टोलविल्यानंतर आक्रमकता हे बचावाचं तंत्र क्रिकेटमध्ये का मानलं जातंय याचं स्पष्ट उदाहरण देताना आपल्यातील छबी या मैदानावर प्रकट करताना हळुवारपणे आपले हात खोलताना दिसतोय. तो डावखुऱ्या हाताचा प्रतिभाशाली, खास दिल्लीवरनं या स्पर्धेसाठी त्याला निमंत्रित केलं गेलं, तो संजू करोलिया. विजय पावले सारख्या खेळाडूला विचार मंथन करण्यास भाग पाडलं जातंय. त्याच्या तोडीला तोड असलेला त्याचा जोडीदार भूषण गोळे काहीसा कानमंत्र देतोय, तर दुसऱ्या बाजूनं यशरक्षक गोपाळ भट्टही समजुतीचा निर्वाळीचा सल्ला देतोय. तो विजय पावले सारख्या बुजुर्ग खेळाडूला मात्र तो सल्ला निर्वाणीचा मानून काहीसा खर्चिक ठरणारा विजय पावले ह्या या षटकातील पुढील म्हणजे 3रा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय संजू करोलियासाठी. आखूड टप्प्याला चेंडू बॅकफुटला जातोय. स्क्वेअर केकचा बहारदार फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप पॉइंट सीमारेषेजवळ 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. सीमारेषेला निमंत्रण देणारा फटका हा सीमारेषेच्या अगदी काहीशा आतमध्ये अंतरात अडविला जातोय व परिणामतः 13 धावांचं महत्वपूर्ण योगदान हे संजू याला मिळतंय. Sanju Kanolia just looking to up the antake, a boundary of the previous ball, now looking to hit the ball over the infield on the offside, getting 3 runs and brings up Ali at the striking end. Score moves on to 12 for 2. 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपली ज्याला आपलं खातं खोलायचं आहे. दुसऱ्या बाजूनं 11 धावा संजू याच्या खाती, तर 1 धाव वाईडच्या स्वरूपात म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात. परदा विजय सज्ज होतोय. चेंडू पडल्यानंतर प्रथमतः मोठा फटका मारण्याचा इरादा मात्र परत एकदा आपल्या गतीनं चकित केलं जाते. ते आपाली कलंगुटकर सारख्या फलंदाजला हे विजय पावले याच्या करवी व एक महत्वपूर्ण निर्धाव चेंडू विजय पावलेचा आत्मविश्वास वाढविणारा त्याच्या खाती हा नोंदवला जातोय. 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा चेंडू पॅडवर स्पर्श करतोय. विकेटच्या मधोमध सापडतोय तो आपाली कलंगुटकर आणि जो खर्चिक ठरला होता विजय पावले, तो विजय पावले यावेळी मात्र डोकेदुखी ठरतोय पेडनेम स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. Vijay Paule, when he bowls fuller in length, you always have to make sure that you get bat on the ball, and that is the threat that followed Apali. He couldn't get any connection between bat and ball and was caught plump in front of the stumps. प्रेक्षक वर्ग हा सुजाण आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेला. मात्र त्या सुजाण प्रेक्षक वर्गाला आम्ही विनंती करतोय, कृपया साईड स्क्रीनच्या समोर आपण या ठिकाणी राहू नये. मैदानावर फलंदाजांना व्यत्यय येईल असं कोणतंही कृत्य आपणाकडनं अपेक्षित नाही आणि त्या सुजाणतेनं या ठिकाणी आपणास विनंती केली जाते, कृपया साईड स्क्रीनच्या समोरनं आपण बाजूला जायचंय व ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचंय. आघाडीची फलंदाजी स्वस्तात तंबूमध्ये परतते. आपला भोपळा न फोडता सुरुवातीचे 3 फलंदाज काहीशे कुचकामी ठरतायत व ही गडी बाद होण्याची शृंखला थांबविण्यासाठी हे मैदान ज्याच्यासाठी निश्चितपणे फलदायक ठरलंय आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात, तो सूरज उर्फ भाऊ गावडे याची वर्णी हे मैदानावर लागते.
चेंडू सोडून दिला जातोय, मात्र चेंडू फेकताना गोलंदाज विजय पावले याचा काहीसा संयम ठरतोय, त्याचा तोल जातोय. पंच मर्यादेचं उल्लंघन विजय तू केलंय हे सांगतायत आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा येत या ठिकाणी एकेरी धाव ही सहजगत्या प्राप्त होते. नो बॉल हा काही येताना एकटा येत नाही, तर तो नो बॉल घेऊन येईल. फ्री हिटचं संकट गोलंदाज व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी घेऊन. He will have to re-ball that delivery. Just footing gone wrong. And the line belongs to the umpire. 13 for 3. Best delivery for Suraj Gowde to get off the mark. And he gets off the mark with a towering 6 over the long on region. A very expensive over, 19 coming off it. And also resulting in 1 wicket. That last ball, no ball, costing them 7 runs. One of the no ball and one of the 6 of that free hit delivery to finish the over. 2 overs, 19 for 3. Suraj Gowde, Sanju Kanodia looking to rescue Pednem strikers. Pednem already one better shot, one player shot in fact. That to the icon player. Gaurish Kambi to bowl the second over of the power play. It will be Sanju on strike. Suraj at the non-striker's end. एकोणीस धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. निर्धारित 35 मिनिटांचा अवधी, निर्धारित 8 षटकांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 31व्या मिनिटाला 8वं षटक सुरू होणं काही अपवादात्मक गोष्टींना वगळता अपेक्षित आणि त्या अनुषंगानं काहीसा मागे या मैदानावर दिसतोय तो गौरव स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ हे निश्चितपणे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरेश कांबळी हा सज्ज होतोय. यावेळी मात्र डावखुराचा संजू दिल्या हाताने चेंडू टोलवितोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं पहिल्या स्लिपमध्ये तैनात असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक चेंडूपर्यंत पोहोचतोय व तोपर्यंत एकेरी धाव संजू याच्या खाती सहजगत्या जमा होत आहेत. एकेरी दुहेरी धावा जमवाव्यात, स्ट्राईक रोटेट करावी, छोटीशी भागीदारी रचावी आणि एकदा का चेंडूवर नजर बसली की धावगती वाढविण्यास योग्य असलेले मोठे फटके टोलवावे असा मनोदय या दोन्ही फलंदाजांचा निश्चितपणे दिसतोय. 20 धावा धावफलकावर हलकेच चेंडू टोलविला जातोय. मात्र दाजी नाईकचं कौतुक करावं तेवढं थोडं. चेंडूने वळसा घेतला होता, चेंडू जवळपास दाजी नाईकला चकवतोय असं प्रथमतः चित्र मैदानावर व्यक्त होत होतं. मात्र क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी कामी येते दाजी नाईकच्या आणि त्यामुळे संभाव्य 4 धावा ह्या रोखल्या जात. चेंडू निर्धाव हा गणला जातोय 20 धावा या धावफलकावर. This time he will find a boundary and wide has been signaled. So 5 extra runs. Daji controlling his body balance very well in the previous delivery, stopping a boundary. But this time a wayward delivery resulting in a boundary. 5 wides, extra runs being considered. Score moves on to 25 for 3. 2.2 overs have been bowled. 19 runs coming off the previous and already 6 of this third over. Gauresh to continue. Suraj on strike. Looking to again have a go at the widest delivery. Another wide to follow up the previous one. Just one delivery and 6 runs have been given away thanks to those 5 wides and 1 wide to follow the next. Lovely on off drive, will race away into the fence. Down the slope. 19 of the previous and also
adding more flavor to this over. Already 11 coming off the third over. Suraj गंमत Gowde. पहा, पहिलं षटक निर्धाव, त्यानंतर विजय पाऊलच्या षटकात निघाल्या 19 धावा आणि त्या महागड्या षटकाच्या पावलावर पाऊल ठेवून हेही षटक मार्गक्रमण करताना दिसते. आतापर्यंत 11 धावा निघतायत या षटकात अवघ्या 3 चेंडूंवर, ज्यामध्ये तब्बल 6 धावा वाईडच्या स्वरूपात या ठिकाणी मोजल्या जात आहेत गौरेशकडनं आणि 2 महत्वपूर्ण खणखणीत चौकारही आपण या मैदानावर पाहतोय. एकंदर सांख्यिक धावफलक 30 धावा. 3 गडी बाद 30 धावा. परत एकदा या ठिकाणी जमिनीलगतचा नयनरम्य फटका सजविला जातोय. डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू मार्गक्रमण करत असलेला यावेळी रोखला जातोय तो क्षेत्ररक्षक वासुदेव कावडे याच्या करवी व सूरज कावडे याच्या खाती मिळते ती एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक बदलतोय 31 धावांवर. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल पेडणा स्ट्रायकर्स क्रिकेट संघासाठी चाललंय. पहिला षटकाचा अपवाद वगळता संजू एकेरी दुहेरी धावांनी आपल्या नजरा या मैदानावर निश्चितपणे बसवताना दिसतोय. ढिल्या हातानं चेंडू टोलवायचा, एकेरी धाव चोरटी पूर्ण करायची असा इरादा होता तो संजूचा. मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा परतीचा फटका, गौरेश चेंडू हरवतोय, धाव काही निघत नाही, निर्धाव चेंडू गणला जातोय. 31 धावा धावफलकावर. लांबावलेल्या अशा षटकाच्या सांगतेसाठी बहुधा एका चेंडूचा अवधी शेष असावा असा अंदाज व हे लांबावलेलं महागडं षटक पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात वेगावर स्वार होऊन या ठिकाणी रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला आहे, स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक फटका टोलविला जातोय. डीप थर्मॅनवरनं डीप पॉइंट सीमारेषेजवळ ग्लेन फर्नांडिस याची घोडदौड आणि ही त्याची घोडदौड संभाव्य चौकारला दुहेरी धावात परावर्तित करते. 2 धावा संजूच्या खाती. दुहेरी धावांनी डावातील तिसरं षटक हे बघता बघता संपुष्टात येते व प्रति षटकामागे 11 धावांची खरबत्ती करत तब्बल 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशा काहीशा समाधानकारक अवस्थेमध्ये पेडणा स्ट्रायकर्स पेडणा क्रिकेट संघ येऊन पोहोचतोय 3 षटकांच्या सांगतेखेरीज. Yes, no partnership for the first 2 wickets, 12 for the third, and now these two have added 21 in very quick time. In fact, Sanju Kanodia and Suraj Gowde, the team that had scored 105 and 95 runs in batting first, what will be a good score here that they can defend? They defended successfully 95 in the previous match. I think they will be looking somewhere close to the 3-figure mark. For that, this partnership should continue for another 10 to 12 deliveries. Both are big striker of the ball. Suraj seems to be in very good touch today. Vijay into his second over bowling right arm round now. तीन षटकात धावा होत आहेत, त्या 33 रणनीती आखली जाते. अनुभव प्रदीर्घ असा जो विजय पावले याच्या पाठीशी, त्या अनुभवानं या ठिकाणी ही जमलेली जोडी फोडण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर विजय पावले हा गोलंदाज सज्ज. विजयच्या वेगाचा वापर करीत स्विच हिटचा बहारदार फटका या ठिकाणी आपण पाहतोय तो सूरज याच्या माध्यमातनं. संघ अडचणीत असताना सूरज मैदानावर आला. केवळ मैदानावर आला नाही तर फ्री हिटच्या चेंडूवर षटकारानं आक्रमकतेनं ज्या त्यानं खातं खोललं, तीच नसानसात भिनलेली आक्रमकता या मैदानावर तो व्यक्त करताना दिसतोय व विजय पावले सारख्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा एक तगड्या षटकार टोलवत प्रेक्षकांची मन निश्चितपणे तो जिंकतोय. See how quickly he got himself into that position. It is never easy to hit that switch hit of the bowling of Vijay Paule. Mind-blowing shot from Suraj Gowde. Score moves on to 39. Fuller Land drives the ball into the covers. Turning back for the second, but I think waiting is the call from Sanju. Score moves on to 40 with a single. Turning out to be another good over. 2 balls, already 7.
4 balls more to go. Sanju on strike. Field positioning for Sanju. Long on, long off. Deep point. Cow corner and deep mid wicket. Again looking to drive the ball in the backward region on the offside. Backward square leg. A single. So 1-6 and couple of runs. Score 41 for 3. 1 गडी बाद 0, 2 गडी बाद 0, 3 गडी बाद 12. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी 29 धावांची भागीदारी होताना दिसते. जो संघ अडचणीत होता त्या अडचणीत असलेल्या संघाला उभारी देताना खास करून आपल्या घरच्या मैदानावर सूरज गावडे आक्रमक होताना दिसतोय. 2 खणखणीत षटकार, 1 चौकार त्याच्या मार्फत आपण पाहतोय आणि त्याला साजेशी अशी साथ हा दिल्लीचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला या ठिकाणी संजू कनोरिया हा फलंदाज देतोय. सुरुवात आक्रमकतेनं संजूनं केली होती. विजय पावलेच्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवर खणखणीत 2 चौकार, त्यानंतर 13 धावांसाठी फटका, म्हणजे 3 चेंडूंवर 11 धावांचं योगदान दिलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळी सूरज याची वर्णी मैदानावर लागली आपल्या आक्रमकतेला त्यानं लगाम हा घातलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बबल नाईक आपल्या स्क्रीनवर ते चेंडू अडवतोय. चेंडूची परती करतोय तो विजय पावले याच्या हाती व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 42 धावांवर. नीटनिटकं आयोजन, उत्कृष्ट असं संयोजन आणि त्या उत्कृष्ट अशा संयोजनाला थेट प्रेक्षेपणाची tenniscricket.in ची साथ, त्याला सुंदर असा आवाज संदीप डिजेचा यांचा सुरेख मिलाफ या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी होताना दिसतोय. Very red dot ball in this over. आजचे उत्सव मूर्ती या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय महेशजी कोनारकर यांचा 50वा वाढदिवस हा चिरंतन स्मरणात राहण्याचा जोगा व्हावा या अनुषंगानं त्यांच्या वाढदिवसा दिवशी गोवा राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा या मैदानावर. चेंडू हलकेच कड घेत जातोय तो शॉर्ट टर्मांच्या दिशेनं. गणेश कुबल आपल्या स्क्रीनवर दिसतोय. सलग 2 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. परत एकदा एक महागडे षटक समाप्त होतोय. खेळ समाप्त होतोय 4 षटकांच्या सांगते 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावांची बहारदार भागीदारी ही चौथ्या गड्यासाठी हे दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज करतायत. Yes, 6 runs of the very first delivery and just 3 runs coming off the last 5. Good comeback by Vijay Paule. 4 overs 42. 3 wickets down. Another 6 wickets in hand, and this is looking to be a very formidable partnership. They've added 30 already, and both the teams, you can see the batters as well as the fielding unit coming together as they have drinks after the end of 4 overs. With both the batters set at the crease, I think they will be looking to empty the tempo. Not just one batter, but both the batters will be looking to open up now. Because still plenty of depth in batting. And might be with MCT over to go. आजची रजनी ही निश्चितपणे या ठिकाणी स्थानिक खेळाडूंबरोबरच ओव्हरसीज खेळाडूंना गाजविली. उद्याची ही रजनी चिरंतन स्मरणात राहील यात कोणतीही शंका नाही. कारण किंग्स 11 तिसवाडी क्रिकेट संघाकडनं करण अंबाला व जिग्नेश पटेल सारखे ओव्हरसीज खेळाडू, त्यानंतर मांडवी बॉईज कानकोना क्रिकेट संघासाठी बंटी पटेल आणि विरू वाघेला यांच्यासारखे ओव्हरसीज खेळाडू, तर सिकंदर सुपर किंग्स क्रिकेट संघासाठी इम्रान मुल्ला याच्या नेतृत्वाखाली ओमकार केणी व अनिकेत कलकी हे खेळाडू, तर अबीर बाबा बार्देस क्रिकेट संघाच्या वतीनं केतन म्हात्रे आणि भावेश पवार सारखे तगडे खेळाडू. म्हणजे उद्या तगड्या ओव्हरसीज खेळाडूंची काही कमी नाही. आणि त्या तगड्या ओव्हरसीज खेळाडूंना साथ असेल ती किंग तिसवाडी क्रिकेट संघासाठी साहिल वांगणकरच्या कल्पक अशा नेतृत्वाची, मांडवी बॉईज कानकोना क्रिकेट संघासाठी विनेश सातारकर याचं कल्पक नेतृत्व, केपीएम संघासाठी इम्रान मुल्ला, तर अबीर बाबा बार्देश क्रिकेट संघासाठी
पुनाजी कलंगुटकर यांचं कर्णधार पद लाभले. म्हणजे उद्याचे सामने हे निश्चितपणे रंजक ठरतील, यात कोणतेही दुमत नाही. मैदानावर जाऊया. काही अपरिहार्य कारणांमुळे थोडा वेळ खेळ थांबतोय. सुरुवात झाली होती ती गडी बाद होऊन पहिला गडी 0 धावेवर पहिल्या चेंडूवर तंबूमध्ये परतला. दुसरा चेंडू निर्धाव गणला गेला. तिसऱ्या चेंडूवरही एक सफलता. त्यानंतरचे 3 चेंडू निर्धाव. भूषण गोळे कमाल करतोय. आपल्या षटकामध्ये एकही धाव तो खर्च करत नाही. 2 सफलता प्राप्त करतोय. त्याच्या उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवून जरी या सामन्यात विजय पावले महागडा ठरला तरी आपल्या पहिल्या षटकात त्याने 1 सफलता प्राप्त केली होती. एक वेळ अवस्था होती ती पेडनेम स्ट्रायकर्स क्रिकेट संघाची. 3 गडी बाद 12 आणि त्यानंतर मात्र संजू चा प्रदीर्घ असा अनुभव. त्याला सूरज गावडेची आक्रमकतेने सजलेली साथ मिळते आणि हे दोन्ही फलंदाज सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देत एक छोटेखानी भागीदारी रचतायत. व क्रिकेटमध्ये भागीदारी किती महत्त्वपूर्ण असते प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यासाठी याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या रजनीतील शेवटच्या सामन्यात तुम्हा सर्वांसमोर आणताना दिसतायत. A very big break in between the 4th and 5th over. 4 overs, 42 for 3. Halfway through the innings, another half of the innings remaining. It will be Suraj Gowde on strike. Gaurish into his second over. Suraj batting on 19 of 8 at a strike rate of 200 runs. Oh, picked up the length but will be just a single. Couldn't find the gap that he was looking for. Good covering of ground by the fielder. Had to cover almost 15 yards. That single takes the score on to 43. Sanju will have to regain his concentration after that drinks break. How many times have we seen a wicket falling after the long drinks break? Good drive in the covers, but they have a fielder stationed in that deep extra cover region. So just a single. 2 singles of the first 2 deliveries. Ball landing in no man's land. And they pick up another single. So just 3 singles in this over. Looking to take up the run rate, but nothing going right in this over for the 2 batters. Another change in field for Sanju. The deep backward square leg in position now. Chips it over the backward point. Another single. This is turning out to be excellent over. Runs coming in only singles. Score moves on to 46. 4 singles from the over in 4 deliveries. 2 balls to go. या षटकामध्ये मात्र फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांवर अंकुश ठेवणारी कामगिरी आघाडीच्या 4 चेंडूंवर गौरेश कांबळी याच्याकडनं होताना दिसतोय. सूरज गावडे खेळण्यासाठी सज्ज. यावेळी परत एकदा मोठा सजवायचा होता फटका. चेंडू जमिनी लगत जातोय आणि या फटक्यावर मात्र एकेर धावेवर समाधान हे मानावं लागतंय. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 47 धावांवर. हे षटक काहीसं शांत असं षटक पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस या ठिकाणी गोलंदाजांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारं असं षटक आतापर्यंत म्हटलं तर वावगं ठरणार नाही गौरेशचं.
यावेळी चेंडू ढिल्या हाताने खेळला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेर धाव घेण्याचा मानस व्यक्त केला होता. दुसऱ्या प्रयत्नात वासुदेव गावडे चेंडू अडवतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. प्रत्येक चेंडूवर 1 धाव खर्च करणारं, या षटकामध्ये 6 धावा खर्च करणारं, षटकार चौकारांच्या पावसाला कुठेतरी थांबवणारं असं षटक गौरेश कांबळी याच्या करवी समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 48 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 38 धावांची एक बहारदार भागीदारी ही चौथ्या करण्यासाठी ही डाव्या हाताची जोडगोळी करताना दिसते. खास करून सूरज गावडे आक्रमक दिसतोय. दुसऱ्या बाजूनं आक्रमक सुरुवातीनंतर थोडासा लगाम ज्यानं स्वतःवर घातलाय त्या संजू कनोरिया याला मात्र आपले हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. कारण अवघ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी या मैदानावर. त्यातील एक षटक हे निश्चितपणे MCC षटक हे राहील, यात कोणतंही दुमत नाही. आणि त्या षटकाची सुरुवात is the MCTU and Bhushan Gore who bowled the first over, bowling a double wicket maiden. Yet to concede a run. Chips it and beautifully time will travel all the way. So welcome 6 here for Pednam Strikers Pednam, and the first run conceded in this match by Bhushan. 50 comes up for Pednam Strikers Pednam. Score moves on to 54. The length was slightly fuller with the angle. The ball coming into the left-handed batter and playing with the angle over the widest long on. Full toss. Another one. Another 6. 2 in a row. Just getting the momentum here. Just getting a move on. Sanju. And the bowler who didn't give a single run in his first over already goes for 12 in his first 2 deliveries of his second over. 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, सांघिक धावफलक 60 धावा. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का मानलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहिलं षटक निर्धाव गेल्यानंतर 2 फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतल्यानंतर 48 धावांची बहारदार भागीदारी. सलग 3रा षटकार तोलविला जाईल का? क्षेत्ररक्षक रोषणा भेदली जाते. त्यानंतर प्रतीक गवंडेचा प्रयत्न असफल ठरतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. जोपर्यंत फेक येते दुसऱ्या धावेची या ठिकाणी शक्यता वर्तवली होती, त्या शक्यतेला पूर्णविराम सफलतेत मिळतोय. महत्वपूर्ण म्हणजे स्वतःकडे स्ट्राईक लागतोय तो संजू, व या दुहेरी धावांनी चौथ्या गटासाठी 50 धावांची भागीदारी या मैदानावर पूर्णत्वास झाल्याचे आपण पाहतोय. आपण जो टाळ्यांचा गजर ऐकतोय तो चौथ्या गटासाठी 50 धावांच्या भागीदारीला. 62 धावा धावफलकावर. सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं. बघता बघता चेंडू सीमारेषा गाठतोय. चौकार संजू कनोरीच्या खाती प्राप्त होतोय. इंडिया कप मध्ये जे निश्चितपणे आपल्या नावाचं वलय ज्या संजू कनोजिया यानं निर्माण केलं होतं ते मी का निर्माण केलं? प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्वतःच्या आत्मविश्वासाची साक्ष ठेवत संघाची गरज ओळखून कामगिरी करणारा फलंदाज म्हणून मला का पाहिलं जातं हे संजू सिद्ध करणार दिसतोय. याही वेळी चेंडू खोलवर टप्प्याचा सरळ टोलवला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. आता केवळ मैदानाच्या पलीकडे चेंडू कसा जातोय व क्षेत्ररक्षक केवळ आणण्याचं कार्य करतायत. महाराष्ट्र षटक MCC षटक ठरताना दिसतंय. तब्बल 22 धावांचा वर्षाव 5 चेंडूंवर आपण पाहतोय आणि 17 चेंडूंवर 40 धावांची वादळी खेळी आपण संजू कनोजिया याच्याकडनं अनुभवतोय. व या 4 धावांनी धावफलक विसावला जातोय तो 70 धावांवर. यावेळी शरीराच्या काहीशा दूरवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा झाला होता. पंचांचा निर्णय चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा. मात्र या पंचांच्या निर्णयाविरुद्ध या ठिकाणी दाद मागितली जाते ती फलंदाज संजू याच्याकडनं.
संजू सांगतोय की चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा असेल तर दुसऱ्यापासून गोलंदाजीच्या खाती हा निर्धाव चेंडू गेलाय या निर्णयावर पंच शिक्कामोर्तब करतायत. मात्र अखेर तिसऱ्या पंचांच्या दालनात निर्णय काय येईल याची परिणिती ठरविण्यासाठी खेळ काहीसा थांबेल यात शंका नाही. 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरे पंच खातर जमा करतायत मैदानी पंच. या ठिकाणी राजेंद्र दाभोलकर यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळ येतोय. निर्धाव चेंडूनं महागड्या 22 धावा खर्च करणार 18 चेंडूंवर 40 धावांचा वर्षाव करत नॉनस्ट्राईक यांच्या दिशेनं संजूला उभं करणारा असा चेंडू समाप्त होतोय. खेळ समाप्त होतोय 6 षटकांचा. एकंदर धावफलक 70 धावा. सुरुवातीचं षटक निर्धाव म्हणजे पहा 5 षटकांमध्ये 70 धावांचा पाऊस आपण या मैदानावर पाहतोय. Glenn, whose spell was so important in the previous match that earned him the man of the match, will be bowling the penultimate over of the innings. 12 balls to go. It will be Suraj Gowdy on strike. Suraj batting on 22 of 11. Sanju batting on 40 of 18. Oh, getting close to the pitch of the ball and taking it on the full. Will find the fence. A boundary to begin the over. 74 for 3. 62 runs 10. जमलेली जोडी ही डोकेदुखी ठरते गौरव स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. आणि हे दोन फलंदाज अक्षरशः गोलंदाजांची पिटाई करतायत व चतुरस्त्र फलंदाजीनं हे मैदान दणाणून सोडतायत. ग्लेन फर्नांड गोलंदाजीवर सज्ज. रिव्हर्स स्वीपच्या स्विच हिटचा फटका. चेंडूचा प्रवास थर्डमॅनच्या पलीकडे चौकारासाठी. कोणीही गोलंदाज या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वाचू शकत नाही. ज्या ग्लेननं यापूर्वीच्या सामन्यात तिथून गोलंदाजी केली त्याच्या लेग ब्रेक पद्धतीच्या गोलंदाजीला सडेतोड उत्तर देताना सूरज गावडे आपल्या आक्रमकतेला साजेशी फलंदाजी करतोय. संजू कनोजिया 18 चेंडूंवर 40 धावांचं योगदान देतोय. आणि आता मात्र सर्व काही ठीकठाक, सर्व आलबेल चाललंय. 78 धावा धावफलकावर या ठिकाणी 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर. Hasn't timed it. Will drop safely and will pick up just a single. Sanju getting the strike. Can we see the first half century of the tournament here, batting on 40 with 4 deliveries remaining. Score moves on to 79. Oh, missing it completely and a dot ball. Dot ball in the 7th over. With 1 over to go, certainly big chance here for Sanju to score the first half century of the tournament. Oh, miss it. And I think it will land safely. Good effort by the fielder. He's furious with himself. Just a single more added. Score moves on to 80 with the ball to go. Suraj will be looking to finish the over with a flurry. He moves into 30s. Has got the ball in the hands of the fielder. Didn't get the timing on that occasion, but certainly the best partnership of this innings finally comes to an end. तब्बल 68 धावांची मोठी भागीदारी चौथ्या गड्यासाठी होताना दिसतंय. कौतुक करावं तेवढं थोडं हे सूरज गावडे याचं. संघ अडचणीत असताना सूरज आपल्या आक्रमकतेने डावाची सुरुवात करतोय. टाळ्यांच्या गजरात त्याच्या बहारदार अशा खेळीला मानवंदना दिली जाते व अडचणीत असलेल्या संघाला सुस्थितीच्या प्रवेशद्वारावर उभं ठेवून सन्मानानं या मैदानावर आपली रजा घेतोय. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांकडनं मानवंदना घेत तब्बल 68 धावांची भागीदारी ही चौथ्या गड्यासाठी करून
ग्लेन फर्नांडिस काहीसा उशिरा गोलंदाजीसाठी आला. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजला लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं. मात्र तरुणोपाय गोपाळ भटासमोर कोणताही नव्हता. त्यामुळे ग्लेनला या डावातील 7वं षटक फेकण्यासाठी पाचारण करण्यात आलं. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर त्याने 2 चौकारही खाल्ले आणि त्यानंतर मात्र 4 चेंडूंवर अवघ्या 2 धावा खर्च करत सुरतच्या खेळीला त्यानं पूर्णविराम दिला. सरतेशेवटी 7 षटकांचा खेळ समाप्त. 80 धावा धावफलकावर. डावाची भैरवी घालणारं षटक फेकण्यासाठी डावखुऱ्याचा गोलंदाज वेगावर स्वार होऊन जो गोलंदाजी करतो तो समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाजी मार्कवर. समोर आहे संजू वैयक्तिक 41 धावांवर. तर त्याच्या साथला गुरुप्रसाद आरोस्कर हा नवीन फलंदाज ज्याला आपलं खातं खोलायचं आहे. A good shot in the gap. This will race away from the fielder. He moves on to 45. Suddenly, Pednem strikers, Pednem missing their front line bowler, Gauresh Nagvekar, the best bowler of season 6, has been in the probables of Syed Mushtaq Ali. Wishing him very best for his future. Boundary to begin the over. 5 deliveries remaining. Now 5 runs away from the half century. Score moves on to 84. 84 सांघिक धावा, वैयक्तिक 45 धावा, 5 चौकार 2 षटकारांच्या साहाय्यानं त्या संजूच्या ओव्हरपे चेंडू फटका हवेमध्ये धोक्याची घंटा निनादणारा. बबल नाईक चेंडू खाली येतोय व या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्याचं स्वप्न अधुरं जरी राहिलं तरी प्रेक्षकांची मनं जिंकत पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये काहीशी कामगिरी करण्यास प्रवृत्त करणारी फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या हृदयातही आपलं या मानाचं स्थान निर्माण करणारी 45 धावांची 5 चौकार 2 षटकार यानं नटलेली खेळी. अवघ्या 23 चेंडूतील त्या खेळीला हा पूर्णविराम मिळतोय. गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याच्या गोलंदाजीवर बबल नाईक याच्या करवी झेलचित करत एकंदर सांघिक धावफलक हा 84 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. In walks the captain Mahesh Baidkar to join Guru Prasad. Captain will be at least trying to hit a couple of sixes in this final over. Yes, this is the highest individual score in this tournament, 45. The previous highest was 40. Couple of players scoring them. $84 for 5. Still 4 deliveries to go in this over. Big appeal and sideways nod of head from the umpire just clears the signal for the bowler that the batter is safe. Leg by single that brings Guru on strike. Another left-handed batter in the lineup of Pednem strikers, Pednem. Guru Prasad Aroskar. He has got the license to play his natural game now. पंच्याऐंशी धावा धावफलकावर परत समीर वेंगुर्लेकर. फटका ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर सजविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं बबल नाईकचे प्रयत्न अपुरे पडतायत. आल्या पावली मोठा फटका षटकारासाठी टोलविला जातोय. स्लॉग ओव्हरमध्ये द ग्रेट फिनिशर म्हणून मला का ओळखलं जातं याची स्पष्टता व्यक्त करताना गुरु षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व 90 पार करत आता 91 धावांवर आसरा घेतला जातोय. तो पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे क्रिकेट संघाकडनं अजूनही अवधी शेष या सामन्यातील 2 चेंडूंचा. यावेळी मात्र उजव्याशीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हा समांतर करत अनुभवी पंच राजेंद्र दाभोलकर यांचा वाईडचा इशारा येतोय. ज्या धावांना सनरेज म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये ती एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 92 धावांवर. आखूड टप्प्याचा चेंडू अक्षरशः स्लोअर वनचा वापर केला होता मात्र थांबवून या ठिकाणी फटका सजविला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी गचाळ अशी फेक सीमारेषेवरनं गोपाळ भटाच्या दिशेनं आणि हीच गचाळ फेक एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी डावात होण्यात सहजगत्या कारणीभूत ठरते. ज्या 2 धावांनी धावफलक सजला जातोय तो 94 धावांवर.
94 धावा, 7 षटक, 5 चेंडू यांच्या सांगेत एकेरीस धावांचं शतक एका मोठ्या फटक्यासह पाहायला मिळेल का, की त्या संभाव्य मोठ्या फटक्यापासून गुरुप्रसादला वंचित ठेवण्यात समीर यशस्वी ठरेल का पाहायचंय. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू गती परिवर्तनाच्या चेंडूनं चकवा दिला जातोय. सुरुवातीचं षटक निर्धाव म्हणजे 7 षटकांमध्ये तब्बल 94 धावांचा वर्षाव हा पेडनेम स्ट्रायकर्स पेडणा क्रिकेट संघ करतोय. आघाडीचे 2 फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर आणि खास करणं या सामन्यामध्ये उल्लेख करावा लागेल ज्याची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवते तो अष्टपैलू असा खेळाडू सरोज प्रामाणिक याची. आणि त्या सरोज प्रामाणिकच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या संघाची मदार आपल्या खांदी घेत संजू कनोरे याची 45 धावांची वादळी खेळी, त्याला मिळते 31 धावांची बहारदार साथ. सूरज गावडेची फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. आता कामगिरी अपेक्षित गोलंदाजाकडनं. मात्र दुसऱ्या बाजूनं रोहित कवरेज स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा विचार केल्यास, वेंगुर्ला क्रिकेट संघाचा विचार केल्यास 2 षटकं धोकादायक गोलंदाजाची ही निश्चितपणे त्याला लाभतील. मात्र 90 पार केल्यानंतर आता धावांचा पाठला कशा तऱ्हेनं भूषण गोळे व त्याचे साथीदार करताना दिसत आहेत. आजच्या पहिल्या रजनीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 7वेचा कोण ठरतोय? गोवा राज्यातील तगडा संघ की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभाशाली संघ? या प्रश्नाची चोख उत्तर देण्यासाठी 8 षटकांचा अवधी बाकी. आणि त्या 8 षटकांचं ओघावत्या हिंदी मराठी या शैलीतनं आपल्या समोर समालोचनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यासाठी आमचे मित्र खास मुंबई विरारवरून आलेले सन्माननीय प्रशांतजी दौडे सर यांना मी विनंती करतोय आपण मायक्रोफोन सांभाळावा व या डावाचा इतिवृत्तांत तमाम क्रिकेट रसिकांसमोर आपण सादर करावा. सन्माननीय आमचे मित्र प्रशांतजी. थैंक यू समीर जी. 48 गेंदों में 95 रनों की ज़रूरत है और शानदार बल्लेबाजी संजू कनोजिया जिनने 27 गेंदों में 90 रन बनाए थे. इंडिया कप में राष्ट्रीय टूर्नामेंट है और अहमदाबाद में बिल्कुल ये कारनामा किया था. 53 रन बनाए थे. दूसरा अर्धशतक इनके बल्ले से आया था. आज 45 रन बनाए और जब सरोज टीम के अंदर नहीं है तब जाकर बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर थी. बहुत शानदार बल्लेबाजी करते हुए अच्छा योगदान इन्होंने दिया. अब 95 रनों का टारगेट है, 95 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो देखना बहुत जरूरी है. Battery.ai प्रेजेंट MCT 2025. बल्लेबाजों को मैदान के अंदर जल्दी आना है. फील्डिंग अलंकृत आपको करनी है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. गौरव स्पोर्ट बेंगुर्ला बनाम पेडनेम स्ट्राइकर पेडनेम. अब पहले बल्लेबाज डिपेंडिंग चॅम्पियन टीम ने की है और एक बहुत बड़ा टार्गेट रखा गया है. तमाम प्रेक्षक अजूनही या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. संजू कनोजियाची अफलातून बॅटिंग, क्लास बॅटिंग, 45 धावांची शानदार खेळी त्यानं साकारली. अशोक नाईक कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतात. अशोकची मी एक इनिंग त्यांची पाहिली होती 27 चेंडूमध्ये 90 धावांची आणि इंडिया कपमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जवळजवळ 15 ते 16 राज्य त्या ठिकाणी खेळतात आणि अशा वेळेला साकारलेली इनिंग 53 धावा देखील तिथं टोकल्या गेल्या होत्या. धावांचा रत्तीप घातला होता. आज सरोज नाही आहे आणि अशा वेळेला एक लीडर म्हणून मैदानावरती, आयकॉन खेळाडू एक लीडर म्हणून मैदानावरती उतरला आणि जबरदस्त बॅटिंग करत 45 धावा त्यानं केल्यात. आता खरं तर 6 षटकामध्ये या 94 धावा झाल्या आहेत कारण एक षटक निर्धाव होतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे. 36 चेंडूमध्ये या 42 चेंडूमध्ये, खरं तर 42 चेंडूमध्ये 7 षटकांचा जो खेळ होता ना तिथे आपण बघितलं तर एक मेडन ओव्हर होतं अत्यंत महत्त्वाचं. ते 42 चेंडू आणि बरोबर 94 धावा, 95, त्यामध्ये 45 धावांचं योगदान संजू कनोजियाचं. बिल्कुल आधा टोटल तो उन्होंने बनाया और 7 ओवर का मैच रहा. 1 ओवर मेडन ओवर और मेडन ओवर रहकर भी इतना जो कि स्कोर बन चुका है. मैं कहूँगा तो कि ओस है आउटफील्ड पर ओस है, नमी है और साझेदारी बनी बिल्कुल.
चौथे विकेट के लिए एक बड़ी साझेदारी बनी। सूरज गावड़े जिन्होंने बनाए 31 रन, बहुत अच्छा साथ दिया, और संजू कनौजिया जिन्होंने बनाए 45 रन। बहुत अच्छी साझेदारी, और बड़े मैच में मेरे ख्याल से साझेदारी बहुत महत्वपूर्ण रहती है। और देखना होगा आखिरकार फिलहाल जो कि किस तरह से बल्लेबाजी करती है गौरव स्पोर्ट, रोहित स्पोर्ट, बेंगुर्ला क्रिकेट टीम। अब थोड़ा सा फिर से एक बार बदलाव हो चुका है, जो कि ओपनिंग जोड़ी में पिछले मैच में गोपाल बट्टा आए थे, जो ओपनिंग में अब आ चुके हैं, जो कि बबल नाइक ओपनिंग जोड़ी के साथ। और पावर प्ले का खेल प्रशांत जी बहुत महत्वपूर्ण रहेगा। पावर प्ले में अगर 35-40 रन बने तो यह मुकाबला बिल्कुल रोचक बन जाएगा मैदान पर। फक्त आता जास्त वेळ घेऊ नका, सामना अतिशय महत्वाचा आहे। आगमन झालं या ठिकाणी गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू, आणि सन्मान होतो या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर। जरा दुर्ना टाळ्या गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू, पेडणे एक्सप्रेस। ऑल दी बेस्ट गौरेश। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, 2 खेळाडू आता इथे आहेत। एकतर गौरेशला आपण पाहिलं, तो तिथे त्याला संधी मिळते। विजय पावले सारखा खेळाडू देखील ही स्पर्धा खेळलेला आहे। तर आज सर्वांसाठी मोठी परबडी असणार। विजय पावले मैदानावरती आहे। महाराष्ट्र प्रीमियर लीग ती स्पर्धा आपण बघितली, तो देखील तो गाजून आलेला आहे। आणि मैदानावरती सध्या भूषणला आपण पाहू शकता। खेळात राजा म्हणजे क्रिकेट, अद्वितीय खेळाच्या रूपानं आपण निश्चितच सातत्यानं या क्रिकेटबरोबर जोडले जातो। अर्थात सर्वांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा क्रिकेटचा खेळ। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अपाली, बबल नाईक ऑन स्ट्राईक। पहिला चेंडू वाईड यॉर्कर, सुरुवात चांगली केली, टाळ्यांचा गजर सुरू झाले। थंडी इतकी पडले पण प्रेक्षकांना घरी जायचं नाही, हा सामना बघायचा आहे। आणि आज क्वालिफाय कोण करतंय, अप्लाय कोण करतंय, स्वतःला सिद्ध कोण करतंय, हे पाहूनच हा सामना या ठिकाणी प्रेक्षक घरी जातील। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में आपाली कलंगुटकर किया। थोड़ी सी चर्चा हुई दोनों बल्लेबाजों के बीच में, जाकर थोड़ा सा अनुभव की बातें बता दी, और अगली गेंद अच्छे गेंद, इस बार हल्के से गेंद को ड्राइव किया, इस बार कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, रनों का खाता शुरू किया एक सिंगल के साथ। बहुत अच्छी गेंदबाजी अप्पाली द्वारा रही है। पूरे टूर्नामेंट में खूप चांगली कामगिरी त्याने केली। यापूर्वी देखील प्रभावी कामगिरी करत असताना बॅट्समन अनेक प्रश्न त्याने विचारले, पण आता हे बॅटल हे बघण्यासारखं आहे। भूषण गुळे स्ट्रायकरीला अप्पाली अनुभव सिद्ध खेळाडू आहे, आणि आता तो उजव्या हाताचा बॅट्समन कशा पद्धतीने बॅटिंग करतो भूषण गुळे ते देखील पाहूया। क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलली जाते आहे। फ्लॅग 3 पॉइंट कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिडऑफमध्ये, इस्टा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, फायलेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, स्क्वेअर लेग सर्कलमध्ये आहे। लागॉन आणि डीप मिड विकेट, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती। समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करत असताना अपाली, जर्सीचा क्रमांक 44। पॉवर प्ले ऑन, या षटकाचा पुढचा चेंडू, ओ सुरेख चेंडू, मनगडाचा वापर सुंदर केला। लॉगॉन मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी दोन्ही पुन्हा धावतात, परंतु इथे पहा काय घडलंय, काय बिघडलंय। ओ माय गुडनेस, अशोक नाईक काय म्हणाल, ज्या पद्धतीनं मैदानावरती 2 बॅट्समन मध्ये ताळमेळ नव्हता। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, तो देखील या ठिकाणी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करू शकले नाहीये, आणि त्यामुळे बरंच काय घडलं, बरंच काय बिघडलं, पण नुकसान झालेलं नाहीये। सर्वात महत्वाचं काय, नुकसान झालेलं नाहीये। प्रशांत जी, जब मिसफील्डिंग होती है ना मैदान पर, तो हमेशा खतरा रहता है जो रनआउट का। 10 बार से मैंने 9 बार देखा है जो रनआउट का खतरा रहता है मिसफील्डिंग के साथ, और दोनों के बीच में हाना हो रही थी। शायद लगभग बच गए बल्लेबाज वहां पर। बॉलिंग बार पर आपाली, कमेंट्री बॉक्स की ओर से पैविलियन की तरफ से पहला ओवर जारी है। आगे निकलकर इस बार एक मिनी हेलीकॉप्टर शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप पर फील्डर है।
और जब तक गेंद को उठाते अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, गुरु प्रसाद जो फील्डिंग कर रहे हैं लॉन्ग ऑन बाउंड्री पर। आज का प्रशांत जी बिल्कुल ये दिन रात का पहले रात का जो कि सफर अपाली को यादगार रहेगा, क्योंकि 5 विकेट, इससे बढ़िया गेंदबाजी क्या रहेगी खुद की उनकी। खूप चांगली कामगिरी केली त्यानं. दर्जेदार गोलंदाजी करत असताना इथे अनेक प्रश्न मी मागाशी म्हणालो की विचारले गेले. विकेट घेतल्यात फायफर एक स्वप्न असतं, ड्रीम असतं गोलंदाजाचं, तर त्याने आज पूर्ण केले आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी त्याने केले. 10 लाखाचं पारितोषिक MCT 2025. विस्तार चेंडू आकाशामध्ये उंच आहे, पकडलाय झेल. अंबाजी झेल सोडणार नाही माहिती आहे. पुन्हा एकदा अप्पाली या मॅच मध्ये भाव खाऊन जातोय आणि मैदानावरती बॅट्समन बाद झालाय बबल नाईक. आज तोही सर्जिकल स्ट्राइक करू शकला नाहीये. अशोक नाईक, काय म्हणणं आहे तुमचं? देखिए आप रिप्ले पर देख सकते हैं tenniscricket.in से LED स्क्रीन पर। और प्रशांत जी जिस तरह से आउट है, मेरे ख्याल से बिल्कुल जगह नहीं थी, रूम नहीं मिला बस शॉट खेलने के लिए, बड़े शॉट के लिए लॉन्ग ऑन मिड विकेट पर खेलना चाहते थे। मालूम है कि लंबा सफर है, 95 का टारगेट है, तो पावर प्ले में रन बनाने हैं और वो कोशिश रही थी बबल नाइक की, लेकिन आज बिल्कुल नाकाम रहे और पहला विकेट इसी के साथ वापस चला गया। देखना होगा नए बल्लेबाज अब कौन आते हैं मैदान पर। गोपाल बट्टा आज मैदानावरती त्याची बॅटिंग कशी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल, बबल नाईकला वरती प्रमोशन दिलं गेलं होतं, गोपाल बट्टा थोडं मागे राहिले होते. अर्थात मैदानावरती भूषण गोळेसारखा खेळाडू मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी, त्यामुळे हा बदल झाला होता. पण धावसंख्येचा पाठलाग मोठा आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, त्यामुळे मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. समोरच्या गोलंदाजांना टार्गेट केल्याशिवाय तुमचं टार्गेट पूर्ण होणार नाही आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्याकरता सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. या सामन्याचं चित्र स्पष्ट करायचं असेल तर तुम्हाला अपार कष्ट करावे लागतील मैदानावरती. एक मोठ्या भागीदारीची आवश्यकता असेल मैदानावरती गोपाल बट्टा आणि भूषण गोळेला. अंपायर से गार्ड लेते हुए गोपाल बट्टा स्ट्राइक पर और सामने अपाली। जिस तरह से साझेदारी प्रशांत जी बनी थी जो कि सूरज गावड़े और संजू कनौजे के बीच में, वही बिल्कुल एक बड़ी साझेदारी बनानी पड़ेगी इस मैच में, क्योंकि अच्छा टोटल है, 95 रन है और अपाली की शानदार शुरुआत है पावर प्ले में गेंदबाजी में। अच्छी गेंद, इस बार एक यॉर्कर लेन के अच्छा शॉट, पहला रन बड़ी तेजी के साथ। विकेटों के बीच में हमेशा बहुत तेज दौड़ते हैं, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है, अपने आप को रोका, सामने बल्लेबाज को मना किया, 1 रन बना। पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की समाप्ति के बाद थोड़ी सी शांत धीमी शुरुआत, 5 रन 1 विकेट पर। यशस्वी षटकाची सांगता झाली. अपालीले ज्या पद्धतीने या स्पर्धेत गोलंदाजी करतोय त्याच्यासाठी सूर सापडला रिदममध्ये गोलंदाजी करत असताना या षटकात महत्त्वाचं काय तर बबल नाईक हा अडचण त्यानं दूर केलाय. गोपाल बट्टा क्रमांक 3 वरती दाखल झाला, अनुभवी खेळाडू आहे. तर भूषणला जसं संजू नाईकनं या ठिकाणी चांगली कामगिरी केली, संजू कनौजियाने खूप चांगली कामगिरी केली, तशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. एक मोठी भागीदारी आपण बघते संजू कनौजिया आणि त्याचबरोबर सूरज गावडे या दोघांदरम्यान 68 धावांची मोठी धावसंख्या उभारत असताना मग टेस्ट क्रिकेट खेळा, ODI खेळा, T20 खेळा किंवा अगदी 8 षटकांचा सामना खेळा, भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे. पहिलं अतिशय जबरदस्त षटक, गोलंदाजी मार्कवरती आता थोडासा बदल केला जाईल. महेश मागच्या मॅचमध्ये 3 गडी बाद केले होते आणि तिन्ही मोठे मोहरे गारद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं. टीमचा कर्णधार, टीमचा नेता कसा असावा हे त्याचं उदाहरण त्यानं पेश केलं होतं. बहुत अच्छी गेंदबाजी की थी और वो महेश भाईटकर अब अपने बॉलिंग बार पर खुद का पहला टीम का दूसरा ओवर लेकर सफल होकर इस बार खेला ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। गोपाल बट्टा के बल्ले से एक शानदार शॉट, गेंद लगभग बाउंड्री लाइन के भीतर 1-2 गज अंदर रोकी और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, बैकअप कर रहे थे फील्डर। 2 रन पूरे के, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 7 पर पहुंचा टोटल, 1 विकेट के नुकसान पर। पॉवर प्ले ऑन आहे मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल महेश संघाचा कर्णधार. आणि जेव्हा गोपाळ बट्टा मैदानावरती येतात ना तेव्हा अशोक नाईक स्कोरबोर्ड नेहमी वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळतो आणि फील्ड त्याला क्षेत्ररक्षक कुठे आहेत ते माहिती असतात, त्या फील्डप्रमाणे क्षेत्ररक्षकाच्या अनुषंगानं ते बॅटिंग करत असतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश, राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातो. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक, काही गलीमध्ये क्षेत्ररक्षक. ऑफ टाइमच्या बाहेरचा फुल टच चेंडू मिडॉफचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावर खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती डीप स्ट्रायकरचा दुसरीदा मिळणार का? ओहो हो, गुरुप्रसादचा थ्रो तितकासा चांगला नव्हता. जर चांगला थ्रो असता तर भूषण गोळे अडचणी सापडला असता. या ठिकाणी मैदानावरती बरंच काय घडतंय. हळूहळू या मॅचचा जो
रोमर्षकता आहे, उत्कंठा आहे ती वाढू लागली. धावसंख्या धावफलकावरती 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ये मैच प्रशांत जी बिल्कुल आखिरी ओवर पर चला जाएगा क्योंकि एक ओर से गेंदबाजी बहुत अच्छी है, फील्डिंग है और बल्लेबाजी भी है इस टीम के साथ, तो ये मैच लगभग आखिरी ओवर पर देखने को जरूर मिलेगा मैदान पर. गोपाल भट्टा एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करते हुए. अल्टी पल्टी लेकिन अच्छा टाइमिंग नहीं हुआ इस बार. गेंद चली गई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. एक डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पर रुका हुआ 9 पर 1 विकेट के नुकसान पर. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, यश या ठिकाणी मिळालेले गोपाळ भट्टाला. अत्यंत महत्वाचा हा चेंडू असेल. यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश. धावफलकावरती धावा आहेत 9. षटक क्रमांक 2. फ्लाइंग स्लिप गलीब डीपेस्टच्या कव्हर. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंगामध्ये ऑफ साईडला, आता मिडअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस्टर स्टोक पुन्हा एकदा डीपेस्टच्या कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि मिडअप साईडला पकडला झेल. गोपाळ भट्टाचा संपला खेळ. या मॅच मध्ये महेशनं आणखीन एक धक्का दिलाय. मागच्या मॅच मध्ये 3 धक्के दिले होते आणि तो धक्क्यावरती धक्के देण्यामध्ये माहिर आहे. महेश कर्णधार है, त्याला माहिती कशी स्वीकार करायची. प्रशांत जी मेडन ओवर के साथ शुरुआत रही थी लेकिन उसके बाद 7 ओवर में 94 रन और 95 का टारगेट. लेकिन पावर प्ले में जो शुरुआत होनी चाहिए थी गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम की, मैं नहीं कहूंगा एक अच्छी शुरुआत इस मैच में, क्योंकि 2 कीमती विकेट. एक ओर से बबल नाइक जो लेफ्ट हैंडर बैटर और अभी अभी गोपाल भट्टा आउट होकर वापस. और देखना होगा फिलहाल नए बल्लेबाज कौन आते मैदान पर. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजय पावले देखील खेळलाय आणि तो आता मैदानावरती. लेदर बॉलचा अनुभव आणि विजय पावलेचं करिअर जे आहे ना संघर्षपूर्ण राहिलंय. एक काळ असा होता तो फिटनेस करता संघर्ष करत होता. उशिरा म्हणजे प्रवीण तांबेला आपण बघितलं IPL करता उशिरा संधी मिळाली. तशाच पद्धतीनं एक सुवर्ण संधी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आणि त्यानंतर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये या मित्राला मिळाले. मैदानावरती एका बाजूला महेश आग ओकतोय तर दुसऱ्या बाजूला विजय पावले दाखल झालाय. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व जर प्रेक्षकांना पाहायचं असेल ना तर आता पहा, विजय पावले वर्सेस महेश संघाचा कर्णधार मैदानावरती आहे. क्रिकेटमध्ये जे युद्ध तुम्हाला बघायचं आहे अशोकजी, ते आता या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळेल. बिल्कुल बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी. आपाली ने शानदार शुरुआत की, बाद में महेश बाइडकर उन्होंने भी बेहतरीन स्पेल किया है और सामने नए बल्लेबाज आ चुके हैं विजय पावले. उनकी गेंदबाजी का सामना करते हुए स्कोर रुका हुआ 9 पर 2 विकेट के नुकसान पर. आते आते अल्टी पल्टी, टाइमिंग उतना अच्छा नहीं था. थर्ड मैन बाउंड्री पर गेंद निकल गई बाउंड्री लाइन पर. नो बॉल का इशारा, बीमर गेंद और टोटल मिले 5 रन स्कोर के खाते में. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला प्रेक्षक आपण पाहू शकता कसं समर्थन करतायत, टाळ्यांचा गजर करतायत. बॅट्समन विजय पावलेने केला जुगाड आणि धावसंख्येत झाली 4 धावांची वाढ. खरं तर हा फुल टच चेंडू होता आणि बीमर आहे, 9 बॉल आहे, त्यामुळे गोलंदाजाला परत एकदा टाकावं लागेल. MCT 2025 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू प्री हिट. आता मैदानावरती मजा येणार आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली 14. कमबॅक करण्याकरता असा एखादा चेंडू येणं गरजेचं होतं आणि विजयने हा चेंडू सीमारेषेच्या पार पाठवलाय, त्यामुळे या 4 धावांनी धावसंख्येला आकार आलेला आहे. battery.ai प्रेझेंट MCT 2025 सीझन 7 अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची लढत मैदानावरती आपण पाहतात. गौरव स्पोर्ट बेंगुर्ला पेरनेम स्ट्रायकर डिपेंडिंग चॅम्पियन टीम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज महेश. ओहो, चेंडू हुक केलाय, चौकार के षटकार. चेंडू केलाय हुक, बॅट्समनला लागले धावांची भूक. बॅटिंग विजय पावलेची चाबूक आणि आता तो बॅटिंग करतोय झापूक झुपूक झापूक झुपूक. त्यामुळे टाळ्यांचा गजर होतोय. मैदानावरती प्रेक्षकांना मजा यायला सुरुवात झालेली आहे. उत्कंठा शिगेला पचल यात काही शंका नाहीये. समर्थन दोन्ही बाजूला असणार आहे आणि काय जबरदस्त द्वंद्व. थंडी पडले पण सामना गरम आहे, सामना गरम आहे. प्रेक्षकांना हेच हवं आहे. और दर्शकों को भी बिल्कुल धन्यवाद देने पड़ेंगे क्योंकि इस वक्त लगभग 2 बज चुके हैं घड़ी में और फिर भी काफी भारी संख्या में तादाद में दर्शक इस मैदान पर इस मैच को देख रहे हैं. महेश बाइडकर एक बार फिर से सामने दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए स्कोर हो चुका है टोटल 18 रन 2 विकेट के नुकसान पर. प्रेक्षकांना हेच 95,000 पुढे सतत खेळायचं होतं.
चेंडू बॅटवरती आलेला नाही आहे. खरं तर ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या देखील वाढते. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेली tenniscricket.in ही प्रसिद्ध वाहिनी. आणि आता घड्याळामध्ये किती वाजले ते देखील पहा. 2 वाजलेत तरीसुद्धा 2,500 प्रेक्षक ऑनलाईन या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि इथे या मैदानावरती सुरेश रैना ग्राउंडवरती देखील प्रेक्षक हे स्टेडियम हे मैदान सोडायला तयार नाहीत. हा सामना सोडायला तयार नाहीत. आणि खेळाडू तरी कुठे सामना सोडणार आहेत. ते देखील जीवाचे रान करतील आणि मैदानावरती हा सामना या ठिकाणी खेळणार आहेत. मालूम है दोनों को कि ये मुकाबला निर्णायक मैच है और यहाँ से जीतकर अगर आगे निकले तो इतवार को इस मैदान पर फिर से आना पड़ेगा और देखना होगा. मेरे ख्याल से प्रशांत जी ये मुकाबला मैं बार बार जरूर कहूंगा कि आखिरी ओवर पर मैच चला जाएगा. कोई शक संदेह नहीं. इस जोड़ी पर बहुत कुछ निर्भर है और आने वाले भी विस्फोटक बल्लेबाज है जिनके ऊपर ये मैच रहेगा वो है दाजी नाइक. लेकिन फिलहाल ये जोड़ी कहां पर ले जाती है अपने टीम को देखने वाली बात होगी. फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, पावर प्ले समाप्त हुआ और खुद का दूसरा और टीम का तीसरा ओवर जारी रखकर अपाली कलंगुटकर दिखाई देते हुए अपने बॉलिंग बार पर. अतिशय महत्वाचा सामना. अपाली ज्या वेळेला बॅट्समनने म्हटले ना तुझी माझी जोडी जमली रे तेव्हा त्याने तोडले रे. म्हणजे ती जोडी तोडण्याचं काम अपालीने सातत्याने केले. फायपर पूर्ण करणारा खेळाडू मैदानावरती विजय पावले. नॉर्थेकरेनला बाबूशन गोळे, सातारा आणि सांगलीचे हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, पॉइंट इस्ट कबर, मिड ऑफ, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. ओहो नॉर्थेकरेनला थोडीशी आबादोबी बघायला मिळाली. विकेट घेण्याकरता सर्व काय battery.ai विकेट घेण्याकरता मैदानावरती शर्तीचे प्रयत्न, निकराची झुंज. हा सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांची रिॲक्शन यायला सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्वाचा सामना. प्रेक्षकांना हेच बघायचं आहे. हे द्वंद्व प्रेक्षक पाहण्याकरता मैदानावरती दाखल झालेत. एक जोरदार अपील जरूर रहा था अपाली का लेकिन बल्ले पे लगी थी. बल्ले पे लगने के बाद पैरों पे लगी थी गेंद और इसलिए बिल्कुल अंपायर के मन में कोई बिल्कुल शक संदेह नहीं था. लेकिन सामने नॉन स्ट्राइकर एंड पर रनआउट का भी मौका लगभग करीबी मामला था लेकिन बच गए वहां पर और अपाली एक बार फिर से कमेंट्री बॉक्स से और से अपने बॉलिंग बार पर आगे निकली. बहुत अच्छी गेंद इस बार फिर से ब्लॉक होल में एक यॉर्कर लेन के मिड ऑन पर फील्डर लॉन्ग ऑन से आते गेंद को उठाते फील्ड करते. सिंगल डबल से प्रशांत जी थोड़ा सा रन रेट बढ़ता जाएगा. एक और बड़ा बनाना पड़ेगा क्योंकि सामने महेश वाइडकर, अपाली कलंगुटकर दोनों ने बहुत शानदार स्पेल किया है अपने गेंदबाजी में. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होते अपाली. विजय पावलेबद्दल मला माझ्याकडे एक आठवण येते निश्चित सांगेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरची पुढे सरसावत खेळायचं होतं. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी. जेव्हा बॅट्समन पुढे सरसावला त्यावेळेस अपालीने पाहिलं, पुन्हा एकदा टेलिग्राम मिळालं आणि ऑफ्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि अशामुळे निश्चितच चेंडू डॉट आलेला आहे. विजय पावलेची आठवण अशोकजी मी सांगेल. बारामतीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार 32 संघ पूर्ण भारतात खेळत होते आणि 3ऱ्या क्रमांकावरती त्याला प्रमोट करण्यात आलं आणि त्या मॅचमध्ये काय बॅटिंग त्याने केले. मॅच विनिंग परफॉर्मन्स होता. अपाली की अगली गेंद. ओ ये गेंद थोड़ा सा कंधों का ज्यादा इस्तेमाल किया. इस बार पटकी हुई गेंद गुडले स्पॉट पर उछाल लेते हुए बल्लेबाज को थोड़ा सा इस गेंद ने अचंभित भी किया और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. अत्यंत महत्वाचा सामना. प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. फांदीवर बसलेल्या पक्षाला माहीत असतं फांदी कमजोर आहे तरी सुद्धा त्या फांदीवरती तो बसलेला असतो. कारण त्याचा त्या फांदीवरती नाही तर स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो. इथे विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे आणि त्याकरता स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. कठीण परिस्थितीत देखील स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू तितक्यात महत्त्वाच्या आहे. गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी करायची आहे. बॅटिंग करत असताना दर्जेदार या ठिकाणी बॅटिंग करायचे. एक जबरदस्त द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. battery.ai प्रेझेंट MCT 2025 7वं पर्व आणि या 7व्या पर्वाचा सर्वांना आहे गर्व. आगे निकलकर डाउन द ग्राउंड गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर लेकिन फिल्डर से बहुत आगे गिरी. पहले रन के लिए निकले, दूसरे रन के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे लेकिन जैसे देखा गुरु प्रसाद हावी हो रहे गेंद के ऊपर और ऐसे समय पर रनआउट का विकेट शायद टीम के ऊपर और संकट बढ़ा सकता है. सही सोच दोनों बल्लेबाजों की. एक सिंगल पूरा किया और 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 21 रन पर 2 विकेट के नुकसान पर.
एक रणनीती बनते, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करू. रिव्हर्सीचा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटवरती नीट आला. विजय पावले बॅक टू द पॅबल. अशोकजी, मी मगाशी म्हणालो होतो, ज्या ज्या वेळेला बॅट्समनने म्हटलेत तुझी माझी जोडी जमली रे, त्या वेळेला अप्पालीनं विकेट घेतलाय, तोडण्याचं काम केले. आणि आता या मॅच मध्ये एक खराब फटका खेळून विजय पावले डगआउटच्या दिशेने जाईल. ये अल्टी पल्टी वाले शॉट कई बार बिल्कुल अपने आप को संकट पर खड़े कर देते हैं और वही हुआ मैदान पर. आज बल्लेबाजी में उतना शायद जो कि काफी संघर्ष करना पड़ा. गेंदबाजी बहुत अच्छी रही विजय पावले की, लेकिन बल्लेबाजी में बिल्कुल आज सफल नहीं रहे. इसी बीच नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर. अशोकजी, अत्यंत महत्त्वाचा सामना, 2 षटकांचा खेळ आपण अपालीचा पाहिला, तर त्याचं पृथक्करण काय गोलंदाजी केले. समोरच्या संघाची अवस्था झाली बिकट, कारण अप्पालीनं गोलंदाजी केली तिखट. त्याचं पृथक्करण 2 षटकं, 7 धावा आणि 2 महत्त्वाचे मोहरे त्याने गारद केलेले आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये सातत्य महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला एक चांगलं धबल यश प्राप्त होत असतं. आज पायपर पूर्ण करणारा खेळाडू आहे आणि ज्या ज्या वेळेला एखादी जोडी डोकेदुखी ठरते ना, त्या वेळेला ते जोडी तोडण्याचं काम अप्पालीनं सातत्याने केले. आज बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी की है अपाली का लंगुटकर ने. इसी बीच नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, समीर वेंगुर्लेकर, और एक ऑलराउंडर खिलाड़ी है. टीम थोड़ी सी प्रशांत जी, मैं कहूंगा कि नाजुक मोड़ पर है. बिल्कुल 21 रन है, 3 विकेट के नुकसान पर, 3 ओवर का खेल, 7 रन के साथ रन रेट भी बढ़ रहा है स्कोर बोर्ड पर, और उसी के साथ मिडल ऑर्डर पर दबाव है. बिल्कुल एक को आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा, बड़े शॉट लगाने पड़ेंगे, नहीं तो ये रन रेट बढ़ता जाएगा और बाद में आने वाली बल्लेबाजी पर, खास करके दाजी नाईक पर थोड़ा सा ज्यादा दबाव होगा, प्रेशर होगा इस मैच में. बॅटिंग ऑर्डरमध्ये अजूनही निश्चितच आपण बघितलं तर मोठे दिग्गज खेळाडू आहेत. सूरज गावडेनं जी बॅटिंग केली होती, 31 धावांची जी खेळी होती, 68 धावांची भागीदारी कनोजिया बरोबर, ती अतिशय महत्त्वाची होती. आणि तशा प्रकारचा रोल समीरला या ठिकाणी आता अदा करावा लागेल, तरच या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळेल. अजून एक मोठा बॅट्समन आहे डगआउटमध्ये, पण एका भागीदारीची आवश्यकता. तुम्ही तुमच्या स्कोअरच्या, तुम्ही टार्गेटच्या जवळ येणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनुष केरकर, अत्यंत महत्त्वाचं समीकरण मी तुम्हाला सांगेन. उर्वरित चेंडू शिल्लक आहे, 30 चेंडू 74 धावांची आवश्यकता. छान फटका खेळ आहे, छान ड्राईव्ह आहे. आता भूषण गोळेवरती सर्वांची नजर असेल, सर्वांचं लक्ष असेल, मदार असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बॅट्समन समीर दाखल झालेला आहे. या मॅचमध्ये अजून शर्यत संपलेली नाहीये. संकटाच्या काळात स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. समीर वेंगुर्लेकर जो लेफ्ट हैंडर बैटर आ चुके हैं मैदान पर, और उनके लिए राउंड विकेट अनुष केरकर, ऑलराउंडर खिलाड़ी है. ज़्यादा प्रतिनिधित्व RV11 कोरगांव क्रिकेट टीम के साथ, शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम के साथ, लेकिन बहुत अच्छा ऑलराउंडर है. और वो अपने बॉलिंग बार पर, और सामने और एक बेहतरीन ऑलराउंडर समीर वेंगुर्लेकर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए. अच्छा शॉट, इस बार ऑफ साइड पर, मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड किया, इस बार थ्रो किया. अपील और अंपायर का इशारा होता हुआ, साहिल आरोलकर की शानदार फील्डिंग, और अंपायर का इशारा हो चुका है तीसरे अंपायर की ओर. प्रशांत जी, क्या संकट में है बिल्कुल बल्लेबाज. हृदयाची धडधड वाढले, कारण मैदानावरती जो थ्रो झालाय तो क्लोज कॉल असावा. आता टीव्ही अंपायर काय सिग्नल देतात, काय डिसिजन घेतात ते देखील पाहूया. या स्पर्धेचं शानदार आयोजन आपण पाहू शकता. सुंदर खेळ देखील मैदानावरती सुरू आहे आणि कौतुक करावं लागेल महेश कोंडाळकर साहेबांचा, ज्यांचा आज वाढदिवस आहे. आणि सुवर्ण महोत्सव या वेळेला नॉट आउट, अर्थात कोणती नुकसान झालंय, नॉट आउटचा इशारा. बघा मैदानावरती काय घडलंय, फलंदाज सुरक्षित आहे आणि त्यामुळे समीर नॉन स्ट्रायकर इनला, भूषण गोळे स्ट्रायकर इनला. टेनिस cricket.in वरती सध्या आपण पाहू शकता हा क्रिकेटचा थरार. एक शानदार कैमरा वर्क है, इनको भी दाद देनी पड़ेगी, क्योंकि ऐसे पल, ऐसे जो कि बिल्कुल कैमरे के साथ जो कि ले सकते, तो बिल्कुल करीबी मामला था. अच्छी फील्डिंग थी साहिल की अगले गेंद से बीच में, अल्टी पल्टी की कोशिश, पुलर लेन की गेंद पैरों पे टकराती हुई, विकेट कीपर के सामने गेंद फील्ड होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. धीरे धीरे डॉट गेंद के साथ और थोड़ा सा दबाव बढ़ रहा है, और देखना होगा आने वाली गेंद पर. फिलहाल अनुष केरकर अपने बॉलिंग बार पर. दुसऱ्या बाजूला भूषण गोळे पंचांबरोबर चर्चा करत असताना राजूजी मैदानावरती आहेत, अनुभवी पंच.
सामना अटीतटीचा होतोय का ते पाहूया. भूषण गोळे ऑन स्ट्राईक. विजय पावलीची विकेट गेल्यानंतर आज त्याला अफलातून बॅटिंग करावी लागेल. महत्त्वाचा सामना आज या मॅचमध्ये, विशेष करून सर्वांचं लक्ष असेल भूषण गोळेवरती. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू मुख्य बंडर खेळायचा, बॅटची कळ लागले. थर्ड मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण अंबाजीकडून कधी चेंडू निश्चितच सीमारेषेकडे जात नाही. सुंदर क्षेत्ररक्षण समीकरण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. 26 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 26 गेंदे 71 रन अभी भी मैच को जीतने के लिए गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम के. समीर वेंगुर्लेकर स्ट्राइक पर सामना करते हुए और उनके लिए अनुज केरकर राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर लेफ्ट हैंडर बैटर के लिए. अच्छा शॉट इस बार ऑफ साइड पर, एक लेफ्टेड शॉट डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बड़ी देर के बाद एक गगनचुंबी सिक्सर. ये लगा एमसीटी सिक्सर. वाह, काय बॅटिंग केले, काय फटका केलाय पहा. समीर वेंगुर्लेकर ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी त्याला पाहायला मिळाला. अर्थात 2 क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला सुरेख फटका. आतापर्यंत या षटकात ते एकूण चेंडू झालेत 5. एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. आणि ज्या पद्धतीने या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये, यापूर्वीच्या इनिंगमध्ये आपण सूरज गावडेने 31 धाबा ठोकला, तशाच प्रकारे समीरने जर बॅटिंग केली तर सामना रंगतदार होईल. 30 धाबा 3 गड्यांच्या मुंबईमध्ये, उर्वरित 25 चेंडूचा खेळ, 65 धाबांची आवश्यकता. समीर ऑन स्ट्राईक. ओहो हो हो, स्वतःवरती नाराज आहे. हा चेंडू खेळत असताना स्क्वेअर करता तितकी जागा नव्हती, तितकाच रूम नव्हता आणि त्यामुळे बाउन्स चांगला होता. छान चेंडू टाकला इथे अंशने आणि अशा रीतीनं षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 24 चेंडूमध्ये धावफल करते. एकूण धाबा आहेत 30. 3 गड्यांच्या मुंबईमध्ये 24 चेंडू. आता कंपॅरिझन बघा, 42ला 3, 30ला 3. आता विकेटमध्ये काही मोठा फरक नाहीये, परंतु धावांमधला फरक आहे जो जवळजवळ 12चा आहे. इथे थोडंसं आघाडीवरती आहे. अर्थात डिपेंडिंग चॅम्पियन टीम मैदानावरती पाणी पण गेलंय, बॅटही मैदानावरती आलेलं आहे. मैदान के अंदर चला गया पानी, क्या बदलने वाली ये कहानी. प्रशांत जी, क्या जो एमसीटी ओवर रहेगा वो निर्णायक रहेगा इस मैच में? क्योंकि उस ओवर में रन बनाने पड़ेंगे, क्योंकि वो रन नहीं बन चुके अब तक स्कोरबोर्ड पर. स्कोरबोर्ड बिल्कुल धीमा चल रहा है, आहिस्ता आहिस्ता चल रहा है. विकेटें भी खोई, दबाव थोड़ा सा है बल्लेबाजी पर. ये जोड़ी जमकर कोशिश तो कर रही है बल्लेबाजी में जो रन गति बढ़ाने की, लेकिन आने वाले विस्फोटक बल्लेबाज दाजी नहीं गए. वो कब आएंगे? एमसीटी ओवर में आएंगे, लेकिन उससे पहले एक बड़ा ओवर फिर से निकालना पड़ेगा, क्योंकि सामने बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है पेडनेस टाइगर की, और गेंदबाजी के साथ फील्डिंग भी बहुत अच्छी कर रहे हैं. अपाली कालंगुटकर हो, महेश बाइडकर हो, अनुज केरकर ने भी शानदार शुरुआत की है गेंदबाजी में. कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर 12 धाबांची आघाडी होती, म्हणजे 4 षटकानंतर, आणि तिथे एक मेडन ओव्हर देखील होतं. अशा वेळेला धाबांचा वेग प्रचंड आपल्याला बघायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला विकेट जात आहेत, 3 गडी बाद झालेत आणि आता उर्वरित 24 चेंडूमध्ये समीकरण काय सांगतंय, आकडे काय सांगतात, 65 धाबांची आवश्यकता. भूषण गोळे मैदानावरती, दुसऱ्या बाजूला समीरला देखील सूर सापडलाय, 7 वरती घेतोय. महत्वाचा सामना, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आमिर. बॅटची कड, भूषण गोळे बॅक टू द पॅव्हलियन. समर्थक खुश आहेत, व्यासपीठावरून टाळ्यांचा गजर येतोय. भूषण गोळेचा अडसर आमिरनं दूर केलाय. या ठिकाणी बसतोय 4था धक्का. 30ला 4. एक बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पर थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली, और आड़े बल्ले से एक लॉन्ग ऑन पर बड़ा शॉट लगाना चाहते थे, लेकिन बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा, और बड़ा विकेट एक बार फिर से चला गया. गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम का. और प्रशांत जी, जिसकी हम चर्चा कर रहे थे, जिसकी बात कर रहे थे, इस मैच में अगर कोई सही मुकाम पर अगर ले सकता है तो ये बल्लेबाज है, और वो बल्लेबाज आते हुए मैदान पर दाजी नाईक, बाहुबली ऑफ सिंधुदुर्ग. जिंकायचं म्हटलं तर योग्य ते वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एक्के सुद्धा बाहेर जातात. त्यामुळे दाजी नाईक सर्वात चांगला खेळाडू, इन्फॉर्म बॅटर आहे आणि प्रत्येक पहिल्या चेंडूवरती षटकार उडवण्याचा मान त्यानं या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. त्यामुळे तशाच प्रकारची तो कामगिरी करेल का हा एक प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला धाबांचा रतीब देखील घालायचा आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित चेंडूचा आपण पुन्हा एकदा विचारू, 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्याचबरोबर 65 धाबांची आवश्यकता. परफेक्ट मीन्स डुईंग द बेस्ट, वेर इज द कॉन्फिडन्स मीन्स नोईंग द हाऊ द हँडल द बॉस. आता या मॅचमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आमिर पुन्हा एकदा सज्ज. विकेट मिळाला, आत्मविश्वास वाढलेला आहे. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक.
आणि तीच परंपरा आहे का बघूया क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सूरज गावडे, ज्यांचा खेळ सर्वांना आवडे, यांची फिल्डिंग सर्वांना आवडे. दाजी आला, दाजी परत गेला आणि त्यानंतर सेलिब्रेशन झालेलं आहे. दाजीची महत्वपूर्ण विकेट, मोठा मासा गळायला लागलेला आहे. प्रशांत जी, मैं जरूर कहूंगा जब जब हम जो कि सवारी करते रास्ते से जो कि सफर करते एक बोर्ड रास्ते पे जरूर दिखाई देता है, अति घाई संकटत नहीं. एमसीटी ओवर बिल्कुल बाकी था और आते आते पहले गेंद पर आपने अपना विकेट गवा दिया. मैं कहूँगा यहाँ से लेकर और संकट बढ़ गया है गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम को, क्योंकि आपको उस ओवर का इंतजार करना चाहिए था. वो क्षमता आपके बल्लेबाजी में थी, आपने नहीं किया. आते आते बड़े शॉट के लिए निकले और मिड विकेट पर जो जाल बिछाया था बिल्कुल वहां पर आप शिकार हो गए. अत्यंत महत्त्वाची विकेट आहे. अगदी तुम्ही चांगला उल्लेख देखील केला. एक षटक असं की जिथे सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असतात त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकला असता. पण जेव्हा 95 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या 3-4 षटकामध्ये तुमची चांगली सुरुवात नाही आहे, त्याचा परिणाम या ठिकाणी जाणवला. दाची बॅक टू द पॅव्हलियन. क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरता वासुदेव गावडे. गोलंदाजी मार्कवरती अमीर. 2 गडी त्यानं आता बाद केलेत. ऑन हॅट्रिक गोलंदाज अमीर साळगावकर. तट बॅट पॉइंट डीप कबर लॉंग ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग, एक फाईन लेग. गोलंदाजी मार्कवरती अमीर सज्ज असेल. ऑन हॅट्रिक. ऑन साईडला फटकादार चान्स सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. एकच धाव मिळेल. आता संयमाचा बाण तुटला. खरं तर त्या ओव्हरची प्रतीक्षा तुम्हाला करायची होती, कारण सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असतात आणि दाजीचा जे खेळ वगैरे ना अशोकजी, तो सातत्यानं आक्रमकच राहिलेला आहे. फारसं डिफेन्सिव्ह शॉट खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. बिल्कुल आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते. टीम काफी निराश हुई और खास करके दाजी के एक जो कि खास समर्थक है उनके बिल्कुल करीबी जो पाटगांवकर चाचा, उम्र है 77 साल की, लेकिन आज भी बड़े दूर से इस मैदान पर मैच को देखने के लिए आ चुके हैं और काफी निराश हो चुके हैं दाजी नाइक की बल्लेबाजी देखकर. फिलहाल अमीर अब लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर शफल होकर बोल्ड हुए उस गेंद पर. अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, दबाव बढ़ गया, रन रेट बढ़ गया और वही नतीजा मैदान पर. और एक विकेट खोती हुई गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम. अब लगभग संकट मंडलाता हुआ मैं कहूंगा टीम के ऊपर. आप कहना क्या चाह रहे हैं? हार का संकट. हार का संकट इस वक्त बल्लेबाजी के ऊपर मंडराता हुआ. मैदानावरती सुरू असलेला सामना जर बघितलं तर पेरनेम स्ट्रायकर पहिल्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारल्यानंतर देखील पराभवाची चव चाकावी लागली होती आणि पराभवाची चव चाकायला कोणाला आवडत नाही, विजयाची चव चाकायला सर्वांना आवडतं. या मॅचमध्ये कामगिरी अमीरची जबरदस्त आहे. त्यानंतर अप्पालीने कामगिरी चांगली केली आणि मैदानावरती आता बॅट्समन दाखल होतोय. नवीन बॅटर प्रतीक गवंडे. अडचणीत सापडलाय संघ. गौरव स्पोर्ट वेंगुर्लाची स्थिती सध्या तरी नाजूक आहे. इथून बाहेर काढण्याकरता, संकटातून बाहेर काढण्याकरता अशोकजी संकट मोचक खेळाडूची आवश्यकता. लेकिन कौन है बाकी ऐसा जो कि इतने बड़े इनिंग खेलने वाला, बड़े शॉट लगाने वाला बल्लेबाज. 31 रन 6 विकेट पर पहले मैच में पेडने स्ट्राइकर ने हार का सामना करना पड़ा, लेकिन बाद में उभर कर निकली और ये मैच तो उन्होंने 7 ओवर में ये रन बनाए. पहले ओवर में मेडन ओवर निकाला था, लेकिन 7 ओवर में 94 रन. दाद देनी पड़ेगी दोनों को बल्लेबाजी में. 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. सर्वच तुमच्याकडे नाही आहे आणि 7 ओव्हरमध्ये तुम्ही या ठोकलेल्या धाबा त्या देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. रिव्हर्सचा फटका खेळायचं होतं. या फटक्याने आज दगा दिलाय. या फटक्याने तुम्हाला फटका जबरदस्त बसताय, तरी सुद्धा तो फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आता बॅट्समन करतायत. एक खिलाड़ी मैं बार बार जिसका नाम लेता हूं वो रिवर्स के लिए जाने जाते हैं, सनम साळगावकर. आमिर की गेंद. बहुत अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद इस बार. थोड़ा सा आगे रखा गेंद के लाइन को. बल्लेबाज ऑन साइड पर बल्ला घुमाया, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में और एक ओवर की समाप्ति हुई. खेल समाप्त होता हुआ टोटल 5 ओवर का 31 रन. आने वाले 18 गेंदों का खेल बाकी और 18 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए अभी भी 64 रन. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एका षटकात किमान 4-5 मोठे षटकार खेळणं गरजेचं असेल. त्या षटकारांची आवश्यकता. एमसीटी ओव्हर
आणि आतापर्यंत जो ग्राफ आपण बघू शकता कशा पद्धतीनं इमारती ज्या मोठ्या यायला पाहिजे त्या आल्या नाही का. काही इमारती मोठ्या झाल्या पण त्यानंतर सातत्यानं 1 2 3 3 षटकामध्ये बघा त्या इमारती पुन्हा एकदा डाऊन झाल्या. पुन्हा एकदा एक मोठी इमारत आली आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये उर्वरित 2 षटकामध्ये ज्या मोठ्या इमारतींची आवश्यकता ती सातत्य क्रिकेटमध्ये अपेक्षित होतं ते सातत्य आपल्याला बघायला मिळालं नाही आणि त्यामुळे बॅकफुटवरती टीम आहे. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त कामगिरी बॅटरने केली. 7 षटकात 84 धावा, 1 मिडल ओव्हर होतं आणि खूप चांगली कामगिरी भूषणने केली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. महेश हे अतिशय महत्वाचा षटक आहे. स्ट्रायकर यांना बॅट्समन बॅटिंग करण्याकरता वासुदेव. ओहो फटका तर चांगलाय. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावर खेळलेला षटकार की चौकार. वा वा काय फटका खेळलाय. महत्वाचा षटकार येतोय. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तबा कधीच नसते. ते पडतात आणि घडतात पुन्हा उठतात नव्यानं या ठिकाणी झेप घेण्याकरता. वासुदेवने तेच केलेलं आहे. षटकार ठोठवलाय, इरादे स्पष्ट केलेत, मॅच ऑन ठेवलाय. बरोबर बिल्कुल सही बात और इसीलिए मैं बात कर रहा था इस ओवर की कि इस ओवर में तब तक रुकना चाहिए था बल्लेबाज दाजीनाई को, लेकिन फिलहाल चलिए एक बहुत ही अच्छा शॉट स्लॉट में गेंद सामने वाले प्लॉट में बिल्कुल भेज दिया गेंद को और सामना कर रहे आने वाली अगली गेंद का. एक बड़ा ओवर अभी भी चाहिए इस मैच में. 20-22 रनों का मैच में बिल्कुल रोमांचक मुकाबला बन सकता है मैदान पर. एक बार फिर से उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर, एमसीटी सिक्सर. वासुदेव वा काय बॅटिंग करतोय मैदानावरती. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पहा. पहिल्यांदा त्यानं फटका खेळला होता लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये, आता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा फटका. आपला फटका 440चा झटका. जबरदस्त बॅटिंग. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलतंय. सामन्याचा रंग पुन्हा एकदा बदलतोय. राजकारण आणि सरडा कधी रंग बदलतात काय सांगता येत. तसं क्रिकेट आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे 16 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. वाह काय मॅच आहे. मैदानावरती पेरनेम स्ट्रायकर पेरनेम आणि गौरव स्पोर्ट वेंगुर्ला या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना. वासुदेव 2 षटका आतापर्यंत आपण मागच्या 2 षटकाचा विचार केला तर सातत्यानं विकेटची पडझड होत असताना हे 2 षटकार संजीवनी देऊन जातील. आशा पल्लवित करणारे 2 षटकार, अपेक्षा वाढवणारे. ओहो आई फटका चांगलाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. नादखुळा बॅटिंग मैदानावरती करत असताना वासुदेव या 3रा षटकार ठोठवलाय. बॅक टू बॅक 3रा षटकार. सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदललंय. सामन्याचा रंग पुन्हा एकदा बदललेला आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. वासुदेव बघा कोणता खेळाडू. दाजीवरती लक्ष होतं, कॅमेरा तिथे लावला होता पण वासुदेव 3 षटकार ठोठवतोय. लक्षवेधी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवलंय. प्रशांत जी जिस ओवर की हम चर्चा कर रहे थे एक बड़ा ओवर शुरू से चाहिए था. शुरू के पावर प्ले के 2 ओवर में वो नहीं बना था, लेकिन इस ओवर में वो रन बन रहे हैं. सामने वासुदेव गावड़े बहुत ही शानदार तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान पर कर रहे हैं. अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से सामने दौर वाले चोर से महेश वाइडकर. स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 49 रन 6 विकेट के नुकसान पर. 15 चेंडू खेळ शिल्लक 46 धावांची आवश्यकता. एक्सिलेंट बॅटिंग बाय वासुदेव. आई फटका चांगलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने पाठलाग केला जातो, नाही थांबणार. जेव्हा पर्याय म्हणून कुणी नसताना तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. वासुदेव मैदानावरती संकटमोचक खेळाडू ठरतोय. समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर. आता उर्वरित 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावांची आवश्यकता. हे या षटकाचा जर विचार केला 3 षटकार 1 खणखणी चौकार. मैच फिर से ऑन हो चुका है मैदान पर. जो दर्शक बिल्कुल खड़े हो चुके थे, थोड़ा सा घर लौटने के जो कि बिल्कुल सोच रहे थे, वो थोड़ा सा रुक चुके हैं और सामने वासुदेव गावड़े शानदार बल्लेबाजी कर रहे, सामना करते हुए आने वाली अगली गेंद का. ओ ये तेज गेंद लाइन पर बट के ये दबाव है. अब दबाव आ गया प्रशांत जी, गेंदबाज पर दबाव आ गया क्योंकि 3 बड़े शॉट लगे, 1 चौका लगा तो गेंदबाज थोड़ा सा हक्का बुक्का हो गया और वही हुआ मैदान पर. तेज गेंद करने की कोशिश, लाइन पर बट के ऑफ से बाहर और वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में. तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा आशा आकांक्षा सोडून देता, परंतु वासुदेव जो आहे ना मैदानावरती आलाय ना, खूप चांगली बॅटिंग करतोय. एका विकेटची आवश्यकता. 1 विकेट सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतो. अटीतटीचा सामना.
रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना मैदानावरती. एक वाईट बॉल आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14. जिंकण्याकरता आवश्यकता आहे 41 धावांची. काय मॅच आहे, काय मॅच आहे. दर्जेदार सामना मैदानावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये का संध्याकाळच्या सत्रामध्ये जी सुरुवात झाली होती अशाच प्रकारचा रोमहर्षक सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. आई चेंडू गॅप मध्ये आहे का पाहूया. वा 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 क्या बात आहे. मला ती सिरियल आठवली. सुख म्हणजे काय असतं, सुख म्हणजे काय असतं त्याची प्रचिती देणारा क्लासिकल कबड्डी आहे. जिथे आपण मिडापचा क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कबड्डीचा क्षेत्ररक्षक आहे. हा क्षेत्र भेदक चेंडू सीमारेषा पार गेलाय. काय फटका खेळलाय. क्लासिकल कबड्डी आहे. वासुदेव वासुदेव मैदानावरती जबरदस्त काम केलं. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. अफलातून मॅच. 13 चेंडू 37. वासुदेव एक क्लासिकल खेळाडू आहे. लेदर बॉलचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो या ठिकाणी सरळ बॅटनं काय बैटिंग के लिए 27 रन अब तक बन चुका है इस ओवर में और एक वाइड बॉल के साथ एक जो गेंद बढ़ चुकी है, शायद वो गेंद देखना होगा किस तरह से फायदेमंद होती है गौरव स्पोर्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए, क्योंकि एक गेंद बढ़ चुकी है और आने वाला समय बताएगा ये गेंद कितनी फायदेमंद होती है बल्लेबाजी में. स्ट्राइक पर वासुदेव गावड़े. 27 रन अब तक बन चुके हैं इस ओवर में. जिस ओवर के हम प्रशांत जी हम बात कर रहे थे, एक बड़ा ओवर, और वो ओवर अब ये मैदान पर दिखाई देता हुआ. अटीतटीचा सामना प्रेक्षक या ठिकाणी पाहतायत. ओ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भूषण गोळेने पॉवर प्ले मध्ये 22 धाबा खर्च केल्या होत्या, तर महेशने या षटकामध्ये 27 धाबा या ठिकाणी खर्च केल्या आहेत. सामना रंगतदार हे कंपॅरिझन होतं. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. समान संधी दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याकरता. बिल्कुल लय में आ चुके हैं, टच में आ चुके हैं, रिदम में आ चुके हैं. गेंद बिल्कुल फुटबॉल की तरह दिखाई दे रही है वासुदेव गावड़े को, और ज्यादा मौका मिलना चाहिए, स्ट्राइक मिलना चाहिए ज्यादा. ये बात भी उनके लिए अहम रहेगी और चर्चा हो रही है. आने वाला ओवर मैच में बहुत महत्वपूर्ण रहेगा, और अगर एक फिर से अच्छा ओवर निकाला तो आखिरी ओवर में ज्यादा रन बन जाएंगे. वो थोड़ा सा दबाव वाला बात होगी, और आने वाले ओवर में अगर 3 बड़े शॉट लगे तो मुकाबला आखिरी ओवर पर चला जाएगा. 19-20 का मैच होगा. अत्यंत महत्त्वाचा सामना. प्रतिष्ठा पणाला लागले. या मॅच मध्ये दोन्ही संघ निकराची झुंज देत असताना पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. MCT 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. हृदयाची धडधड वाढले. मैदानावरती धडपड देखील सुरू झाले आणि आता आमिरला पाचारण करण्यात आलेलं आहे. स्ट्राईक केलेला बॅट्समन बॅटिंग करण्याकरता प्रतीक ऑन स्ट्राईक. थांबलाय गोलंदाज, थांबलाय. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. निकराची झुंज आहे. अटीतटीचा सामना आहे. आता उत्कंठ शिगेला बोललेली आहे. हृदयाची धडधड वाढले. मैदानात धडपड सुरू झाले. प्रेक्षकांना हेच हवंय. लेफ्ट आर्म राउंड विकेट बल्ले से थोड़ी सी निचले हिस्से से लगी. बड़े शॉट के लिए निकले थे लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ. लेकिन एक बात अच्छी हुई कि जो स्ट्राइक के लिए बिल्कुल मौका मिलना चाहिए था वो स्ट्राइक पर आ चुके हैं. सामने अमीर साळगावकर एक बहुत अच्छे गेंदबाज है, बहुत अच्छा ऑलराउंडर है, और खास करके लेफ्ट आर्म गेंदबाजी कर रहे हैं. जो नेचुरल उनका कट है वो बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं. और देखना होगा आने वाली 5 गेंदें काफी महत्वपूर्ण रहेगी. अगर इन 5 गेंदों में विकेट मिला, कम रन दिए तो मैच पक्का कर देगी. और आने वाले 5 गेंदों में अगर 2-3 बड़े शॉट लगे प्रशांत जी, ये मुकाबला अंतिम ओवर पर चला जाएगा. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. फ्लाइंग क्लिक पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. अमीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑन साइडला खेळलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. एकच धाव मिळेल. 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अमीरची देखील जबरदस्त कामगिरी. टाळ्यांचा गजर होतोय. समर्थक टाळ्यांचा गजर करतायत, पण हृदयाची धडधड पण वाढले. आता निर्णायक क्षणी गडबड झाली तर होत्याचं नव्हतं देखील होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू इथे अतिशय महत्वाचा आहे. बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में. लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं और लगातार 2 गेंदों पर 2 सिंगल दिया है. बहुत अच्छा कमबैक करते हुए. इस बार खिलाए गेंद को देखना होगा. गेंद डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर. ये लगा MCT सिक्सर. MCT सिक्सर. अब प्रतीक
बीच मैदान पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ और शानदार छक्का एमसीटी 6 हा फटका पहा. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. क्रिकेटच्या या खेळाचा रंग बदलतोय. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता. अमेरिका चेंडू खराब नव्हता परंतु प्रतिक्रिया ज्या पद्धतीनं लॉग ऑन मध्ये खेळलाय तो फटका अफलातून होता. नेत्रदीपक हे वाह काय सामना आहे. सुरुवात चित्तथरारक सामन्याने झाली. शेवटही मला वाटतं तशाच पद्धतीनं एका रोमहर्षक सामन्याने आपण एंड होणार का हा प्रश्न आहे. अमीर गोलंदाजी मार्कवरती प्रतीक ऑन स्ट्राईक. वासुदेव नॉन स्ट्रायकर एंडला ऑन साइडला 4 ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक आणि याच दरम्यान अमीरनं विकेट घेतले. खराब फटका ऑफ्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं मधली एसटी वाखवले. फलंदाज प्रतीक बॅक टू द पॅव्हलियन. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता आणि मैदानावरती बॅटरी डॉट AI विकेट आलेला आहे. अतिशय महत्वाचा विकेट आहे. बहुत अच्छी गेंदबाजी के बल्लेबाज को फॉलो किया, कहां पर आ रहे कहां पर खेल रहे हैं और ये देखा आमिर ने और इन मौके पर फिर से जो कि विकेट हासिल करते हुए थोड़ा सा अब फिर से एक बार मैच ने रुख बदल दिया है जो कि इस मैच के साथ पेडनेस स्ट्राइकर्स की ओर. गणेश कुबल आ चुके हैं. एक बहुत अच्छा ऑलराउंडर है और देखना होगा फिलहाल अब मात्र स्कोर रुका हुआ. स्कोर बोर्ड पर टोटल वहीं पर 66 रन 7 विकेट पर अभी भी जीतने के लिए बनाने हैं. टोटल 8 गेंदे का खेल बाकी है और 8 गेंदों में अभी भी बनाने हैं 29 रन. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही. अडथळ्याची शर्यत पार करून अनमोल क्षण आपल्याला जिंकायचे असतात. तो रंगमंच जिंकायचा असतो त्यासाठी प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि आता 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. मैदानावरती दाखल झालाय गणेश क्रमांक 9 वरती. 7 गडी बाद झालेत. काय सामना मैदानावरती. पेरनेम स्ट्रायकर पेरनेम आणि गौरव स्पोर्ट वेंगुर्ला अडीतडीची लढत आहे आणि इथून तुम्हाला क्वालिफाय करायचं. टेनिस क्रिकेट .in वरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढते. ती वाढणार आहे. टेनिस क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते. थर्ड मॅन पॉइंट स्टॅकाबार लॉंग ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. ओ हवेत खेळलाय लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली हा झेल होणार का पाहूया. झेल पकडलाय. गणेश आउट. पेरनेम स्ट्रायकर पेरनेमचे समर्थक या ठिकाणी टाळ्यांचा गजगजा. अमीरनं आपण यापूर्वी आपण बघितलं तर अप्पालीनं फायपर पूर्ण केला होता आणि आता अमीरनं देखील फायपर पूर्ण केलेला आहे. स्पर्धेतला दुसरा असा गोलंदाज होतोय ज्यानं 5 बळी मिळवलेले आहेत. एकदा या मॅच मध्ये जे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत अमीर सालगावकरसाठी या ठिकाणी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी त्याने केली. शानदार गेंदबाजी. 5 विकेट चटकाए तो बिल्कुल ये 50 के साथ बराबरी रहेगी. बल्लेबाज जब 50 बनाता है और गेंदबाज जब 5 विकेट लेता है मैं कहूँगा आज अपाली कलंगुटकर आमिर सालगावकर महेश बाइडकर बहुत शानदार गेंदबाजी की. और प्रशांत जी मैं अभी भी कहूँगा जो कि विकेट खोया ना दाजी नाइक ने वहीं पर कहीं ना कहीं मुकाबला 19 बुश का. लेकिन हम बात कर रहे थे कौन खेलेगा लेकिन वासुदेव गावड़े को भी दाद देनी पड़ेगी. उन्होंने कंधों पर अपनी जिम्मेदारी ली. कोशिश तो बहुत की लेकिन अब मैच फंस चुका है मैदान पर. अमीर अपने बॉलिंग मार्ग पर और उनकी गेंदबाजी सामना करना के लिए आ चुके हैं. सामने बल्लेबाज है ग्लेन फर्नांडिस. ग्लेन अतिशय महत्वाचा खेळाडू. अमीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. हो पंच आमच्या बाजूला बळतायत हात करतायत. समांतर धाबा येतात अभांतर 28 धाबा अजून हव्यात. ग्लेनने एक मोठा फटका खेळला तर सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलेल. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये मजा येईल. अमीर की अगली गेंद इस बार ऑन साइड पर और जब तक मिड विकेट पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन मिल गया और 1 ओवर का खेल समाप्त हुआ. 7 ओवर समाप्त हुए और 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 68 रन 8 विकेट पर. आखिरी ओवर 6 गेंदे और अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 27 रन. सामना तसा आपण बघितलं तर अवघड वळणावरती येऊन थांबलाय परंतु अमीरचं पृथक्करण पाहूया. 5 गडी त्यानं बाद केले. यासाठी त्यांनी धाबा खर्च केलेत 10 फक्त 10 धाबा खर्च केल्यात. 2 षटकं 10 धाबा आणि 5 मोहरे टिपलेत.
दुसरं फायपर या स्पर्धेतला पूर्ण करणारा खेळाडू. अपाली नंतर दुसऱ्या क्रमांकावरती अमीरला आणि छान कामगिरी केली. हा सामना जिथे 6 चेंडू 27 आहे. या मॅचमध्ये पेरनेम स्ट्रायकर संघाला शेवटच्या चेंडूवरती अशोकजी जे पाहिजे होतं ते घडले, कारण वासुदेव जो आहे ना तो नॉन स्ट्रायकर एंडला महत्त्वाचं म्हणजे, आणि ग्लेन स्ट्रायकर एंडला, आणि वासुदेवनं जे 3-4 मोठे फटके खेळले होते, आश्वासक बॅटिंग केली होती, तो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. पेरनेम स्ट्रायकर या ठिकाणी खुश असतील. सीमेंट का विकेट है और इस सीमेंट विकेट पर आज 2 गेंदबाजों ने 5-5 विकेट ले दाद देनी पड़ेगी. पहले अपाली कलंगुटकर और अभी अमीर साळगावकर. और प्रशांत जी, क्या वो सिंगल लेना नहीं चाहिए था? हा, तसंही करू शकले असते, कारण वासुदेव ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याचं 3 क्लीन हिट 3 षटकार त्याने टोटवले होते. कदाचित 6 चेंडू 28 असं सुद्धा चाललं असतं. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानावरती ते प्लॅन बनवावे लागतात. पहिला चेंडू अतिशय वेगवान आहे, भन्नाट वेगाचा चेंडू आहे. बघूया काय घडतंय. बॅट्समन ग्लेनला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. वासुदेव आलेला आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि अशोकजी, शेवटची जोडी मैदानावरती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत वासुदेवला लढायचं आहे. इथे लढायचं आहे आणि घडायचं आहे. मैदानावरती महत्त्वाचा सामना वासुदेवसाठी. प्रतिष्ठा पणाला लागले, अस्तित्वाची लढाई आहे. 5 गेंदों का खेल, हर गेंद पर बड़ा शॉट लगाना पड़ेगा. और पावर प्ले में रन नहीं बने. बिल्कुल पावर प्ले में जो शुरुआत होनी चाहिए थी वो पावर प्ले में नहीं हुई. आज बैटिंग ऑर्डर को भी थोड़ा सा चेंज किया था गोपाल भट्टा ने, लेकिन वो आज उनके फैसले बिल्कुल सही साबित नहीं. कई बार होता है बिल्कुल जो कि आपके फैसले कभी कभी जो कि सही नहीं होते, और आज वो थोड़ा सा देखने को मिला. जो पावर प्ले में शुरुआत चाहिए थे, 95 का टारगेट है तो कम से कम 30-35 रन बनाने चाहिए थे, लेकिन वो बिल्कुल नहीं बने. पावर प्ले में शानदार गेंदबाजी रही. ओहो, फटका तर चांगला आहे, परंतु जास्त वरती गेलाय चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. डिफेंडिंग चॅम्पियन टीम पेरनेम स्ट्रायकर पेरनेम अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये बाजी मारतायत. शानदार कामगिरी. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अमीरसाठी, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अपालीसाठी. ज्या मैदानावरती आमच्या पराभवाची चर्चा झाली, ज्या मैदानावरती आमच्या पराभवाची चर्चा झाली, त्या मैदानावरती या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता मागं फिरायचं नाही. हा संकल्प अपालीने केला. हा संकल्प या ठिकाणी निश्चितच अमीरने केला. फायपर पूर्ण केलंय आणि महत्त्वाच्या पहिल्याच दिवशी